नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिलीप चव्हाण. नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बेसिक कॅल्क्युलेशनच्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी ट्रिक्स आहेत ते बघणार आहे. त्याच्यापैकी सुरुवातीला पाहणार आहेत गुणाकार. आता गुणाकार तुम्ही जनरली मार्केटमध्ये पाहालच असेल, कारण की ट्रॅडिशनल मेथड जी पारंपरिक पद्धत आहे त्या पद्धतीनं गुणाकार मार्केटमध्ये शिकवल्या जाते. आपल्याकडे गुणाकार तुम्ही एका लाईनमध्ये करू शकता. कितीही भयंकर कितीही हार्ड गुणाकार राहिल्याच्या नंतर जास्त वेळ लागणार नाही. आता बघा करायचं काय, इथे जर तुम्ही पाहत असाल तर 2 अंक गुणिला 2 अंक म्हणजे 2 अंकाचा गुणाकार 2 अंकासोबत करायचा आहे. फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर 34चा गुणाकार 76 सोबत करायचा आहे. 34चा पाडा आणि 76चा पाडा कोणाच्या बापाला जमत नाही, ही रिॲलिटी आहेत. अगदी बरोबर. मग त्या कंडिशनमध्ये जे पारंपरिक पद्धत आहे त्या पारंपरिक पद्धतमध्ये आपल्याला भरपूर जास्त वेळ लागतो. बट त्या ट्रिक्समध्ये काय करायचं, इथे दिलेलं आहे ट्रिक्स. सुरुवातीला जो शेवटचा अंक आहे, शेवटचा अंक म्हणजे या जागेवर 4, या जागेवर 6 यांचा गुणाकार करायचा आणि या सर्कलमध्ये लिहायचं, म्हणजे या वर्तुळमध्ये लिहायचं. ते झाल्याच्या नंतर दुसऱ्या नंबरची जी प्रोसेस आहे, दुसऱ्या नंबरची जी स्टेप आहे, त्या स्टेपमध्ये तिरपा गुणाकार करायचा. तिरपा गुणाकार आणि तिरपा गुणाकार केल्याच्या नंतर त्यांची बेरीज करायची, हे दुसऱ्या जागेवर लिहायचं. आणि एक शेवटची स्टेप म्हणजे शेवटची पद्धत बाकी आहे, त्या ठिकाणी सुरुवातीचा जो अंक आहे त्याचा गुणाकार करून पहिल्या वर्तुळमध्ये लिहायचं. आता ऍक्च्युअली करायचं कसं बाय युजिंग उदाहरण हे मी तुम्हाला सांगतो. इथे बघा 6 चोक 24, 6 गुणिला 4, 6 चोक 24, 24शी 4 लिहा. हातचे किती येणार आहेत, 2 येणार आहेत. कारण की ही जी शेवटची स्टेप आहे म्हणजे पहिल्या नंबरची स्टेप एकक स्थान काढण्याची स्टेप आहे, ही आहे दशक स्थान काढण्याची स्टेप आणि ही आहे या जागेवर शतक स्थान काढण्याची स्टेप, स्टेप नंबर 3. म्हणजे टोटल आपल्याकडे किती स्टेप्स आहेत, 3 स्टेप आहेत. पहिल्या स्टेपमध्ये एकक स्थानचा गुणाकार करून या सर्कलमध्ये लिहायचं. 6 चोक 24शी 4 हातची आले 2, 2ला मी साइड मध्ये लिहितो. बरोबर आहे. ते झाल्याच्या नंतर दुसऱ्या नंबरची जी स्टेप आहे त्या दुसऱ्या नंबरच्या स्टेप मध्ये साइन त्रिक 18, साइन त्रिक 18 इथे 18 लिहितो. बरोबर आहे. साइन त्रिक 18 आणि त्याच्यानंतर 7 चोक 28, 7 चोक 28 यांची करायची बेरीज ही आहे आपली दुसऱ्या नंबरची स्टेप. साइन त्रिक 18 हातचे 2 आले होते, 18 आणि 2 20 आणि त्याच्यानंतर 7 चोक 28, 20 आणि 28 बरोबर 48. त्या 48 पैकी म्हणजे यांची बेरीज किती होते विद्यार्थी मित्रांनो, 48 होते. त्या 48 पैकी एकक स्थानचा जो अंक आहे तो किती आहे, 8 आहे. या जागेवर 8 लिहायचं. हातचा किती आलेला आहे, हातचा आलेला आहे 4. बरोबर आहे. हे जे बाकीचं दिलेलं आहे हे मी पूर्ण या जागेवर कॅन्सल करतो, राईट, कट करतो म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअरली दिसेल. मला सांगा हातचा आता किती आलेला आहे, 4, कारण की 48 आलं होतं. ते झाल्याच्या नंतर सुरुवातीची जी स्टेप आहे स्टेप नंबर 3, कारण की तिसऱ्या नंबरचा सर्कल काढायचा आहे, तिसऱ्या नंबरचा वर्तुळ काढायचा आहे. त्या जागेवर आपल्याला सुरुवातीचे जे अंक आहेत 3 आणि 7 यांचा गुणाकार करावा लागेल. 7 त्रिक 21, 21 अधिक 4 बरोबर 25 होणार आहेत. म्हणजे यांचा गुणाकार 34 गुणिला 76 बरोबर 2584 उत्तर येणार आहे. अगदी सोप्या पद्धतीनं. कारण की कसं आहे, जर तुम्हाला मार्केटच्या पद्धतीनं जर तुम्ही करायला गेले तर भरपूर जास्त वेळ लागेल. आणि ही जी एक्झाम आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, या एक्झाम मध्ये या परीक्षेमध्ये आपल्याकडे वेळच राहत नाही. अगदी बरोबर. आता दुसरा उदाहरण, या दुसऱ्या उदाहरणावरून तुमची क्लिअरिटी ही सर्वात जास्त येणार आहे. इथे बघा काय करायचं, सुरुवातीला 3 सर्कल म्हणजे 2x2 मध्ये 1 सर्कल, 2 सर्कल, 3 सर्कल, 3 वर्तुळ. किती वर्तुळ, 3 वर्तुळ. पहिल्या वर्तुळमध्ये 7 त्रिक 21 म्हणजे एकक स्थानचा गुणाकार, पहिल्या वर्तुळमध्ये एकक स्थानचा गुणाकार 7 त्रिक 21
21चा 1 लिहायचा, हातचा किती लिहायचा 2 लिहायचा, अगदी बरोबर. ते झाल्याच्या नंतर तिरपा गुणाकार ही दुसऱ्या नंबरची स्टेप, दुसऱ्या नंबरच्या स्टेपमध्ये 7 7 49, 7 7 49 आणि 3 दुने 6, 3 दुने 6 यांची करायची आहे बेरीज. 49 आणि 2 बरोबर 51 आणि 51 अधिक 6 बरोबर 57. 57, 57चा एकक स्थान किती आहे 7 आहे. हातचे किती येणार 5 येणार, बरोबर आहे. हातचे आलेले आहे 5. दुसऱ्या नंबरची स्टेप झालेली आहे. आता आपल्याला तिसऱ्या नंबरची स्टेप काढायची आहे. तिसऱ्या नंबरची स्टेप म्हणजे तिसरा वर्तुळ, अगदी बरोबर. आता या तिसऱ्या वर्तुळमध्ये एकक स्थान म्हणजे दशक स्थान मध्ये जे अंक दिलेले आहेत 7 आणि 2 यांचा करायचा गुणाकार. 7 दुने 14, 14 अधिक हातचे किती आले होते 5 आले होते. 14 आणि 5 बरोबर किती होणार आहेत 19, म्हणजे 1971. 73 गुणिला 27 यांचा गुणाकार, अगदी बरोबर. ठीक आहे, म्हणजे 2/2 चा गुणाकार जर करायचं राहिलं तर त्या कंडिशन मध्ये टोटल वर्तुळ आपल्याकडे किती राहणार आहे 3 वर्तुळ. सुरुवातीला एकक स्थानचा अंक यांचा गुणाकार पहिल्या वर्तुळमध्ये लिहायचा, हातचा आला तर साईडला लिहायचा. तिरपा गुणाकार शक्तिमान, बरोबर आहे. तिरपा गुणाकार करून त्यांची बेरीज करायची आणि दशक स्थानचा अंक यांचा गुणाकार करून तिसऱ्या वर्तुळमध्ये लिहायचं. 100% समजलं असेल. काय करायचं 2-2 उदाहरण मी सांगणार आहेत आणि जर तुम्हाला चांगल्या लेवलची कमांड जर आणायची असेल तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी लेवलवर प्रॅक्टिस करावी लागेल, बरोबर आहे. आता बघा 2 उदाहरण झालेले आहे. कितीही मोठा गुणाकार 2/2 मध्ये जर आलं तर जे कॉम्बिनेशन राहू शकते ते 1 ते 9 पर्यंत, मग त्या कंडिशन मध्ये तुमचे पाडेपाठ असायला पाहिजे, अगदी बरोबर. ठीक आहे, आता मी समोरचा घेणार आहे 3/3 गुणाकार. 3/3 गुणाकार, 3/3 गुणाकार म्हणजे नेमकं काय 3 अंक गुणिला 3 अंक. 3 अंक गुणिला 3 अंक ज्यावेळेस करायचं असेल त्यावेळेस आपल्याला भरपूर जास्त त्रास होतो पेपरमध्ये, बरोबर आहे. ते सोपी करण्यासाठी मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे 3/3 गुणाकार करण्याची एकदम सोपी ट्रिक्स. सुरुवातीला एकक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक मध्ये म्हणजे पहिला सर्कल पहिला वर्तुळ जर फिल करायचा आहे त्या कंडिशन मध्ये एकक स्थानचा जो अंक आहे त्या अंकाचा करायचा गुणाकार. आता या जागेवर हा पहिला उदाहरण, पहिला सर्कल, पहिल्या सर्कल मध्ये 4 त्रिक 12, 4 त्रिक 12चा 2, हातचा किती येणार आहे हातचा येणार आहे 4 त्रिक 12, म्हणजे इथे मी लिहितो इथे आहे 3, एकक स्थानवर किती आहे 3 आहे, नंतर आहे 4, यांचा गुणाकार 4 त्रिक 12, 12शी 2 लिहायचा, हातचा एक साइडला लिहितो, अगदी बरोबर. ते झाल्याच्या नंतर तिरपा गुणाकार, कशाचा तिरपा गुणाकार 2 च्या समोर आहे 3, त्याच्यानंतर 5 आणि 4, अगदी बरोबर, राईट. सुरुवातीला 4 दुनी 8, 4 दुनी 8, 5 त्रिक 15, 4 दुनी 8, 5 त्रिक 15, 4 दुनी 8, 5 त्रिक 15 आणि हातचा आलेला होता 1, अगदी बरोबर. 15 आणि 8 बरोबर 23 आणि हातचा 1 24, त्या 24चा एकक स्थानचा 4 लिहा. हा दुसऱ्या नंबरचा सर्कल, हातचा किती आलेला आहे हातचा आपल्याकडे हातचा आलेला आहे हातचा बरोबर 24चा इथे 4, हातचा आलेला आहे 2, अगदी बरोबर. नंतर तिसरा सर्कल काढायचा आहे. तिसरा सर्कल काढण्यासाठी ही प्रोसेस बघा. 4 1 4, 4 1 4, 4 1 4, त्याच्यानंतर 4 त्रिक 12, 4 1 4, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 आणि 4, 4 त्रिक 12 आणि 4 16 आणि 5 दुने 10, 16 अधिक 10 बरोबर 26, हातचे 2 बरोबर 28, 28शी 8 लिहायचं, अगदी बरोबर. त्याच्यानंतर हातचे किती आलेले आहेत 2 आलेले आहेत, पुन्हा हातचे 2च आहेत, राईट. आता काढायचं आहे तिसरा
5च्या नंतर चौथा सर्कल आणि 5 सर्कल, म्हणजे टोटल 3x3 मध्ये किती सर्कल किती वर्तुळ असतात? 5 वर्तुळ असतात. आता चौथ्या नंबरचं काढण्यासाठी टोटल 3 अंक झालेले आहेत. एक शेवटचा स्किप करायचा म्हणजे कट करून द्यायचं. कट केल्याच्या नंतर 5 1 5 5 1 5 हातचा आलेला आहे 2, 5 आणि 2 किती झालेले आहे? 7 झालेले आहे. आणि 4 दुनी 8, 7 आणि 8 होते 15. 15चा किती लिहायचा? 5, हातचा आला 1. आता पहिला सर्कल काढण्यासाठी एकच पहिलीच लाईन ठेवायची. त्या पहिल्या लाईन मध्ये 4 1 4 आणि हातचा 1 किती होणार आहे? 5. म्हणजे 55,842 या ठिकाणी दिलेला जो उदाहरण होतं त्या उदाहरणाचा हा आहे सोल्युशन, म्हणजे उत्तर आहेत आपल्याकडे. बरोबर आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल वरून तुमची क्लिअरिटी जास्त वाढणार आहे. बिफोर दॅट हा जो उदाहरण आहे हा उदाहरण मी क्लिअर करतो आणि या जागेवर पुन्हा तुम्हाला मी दुसरा उदाहरण सांगतो. ठीक आहे. जवळपास 3 उदाहरण घेतो. 1 2 3 3 2 1 1 2 3 3 2 1 1 2 3 1 2 3 3 2 1. चला बोला, तुम्ही मला सांगा. एक सर्कल, एक वर्तुळ, 2 वर्तुळ, 3 वर्तुळ, 1 2 3 नंतर डिसेंडिंग ऑर्डर उतरत्या क्रमाने, म्हणजे ही आहे आपली मिडलची स्टेप. याच्या उजव्या बाजूला 2 आणि याच्या डाव्या बाजूला 2, म्हणजे टोटल 3x3चा गुणाकार जर राहिला तर त्या कंडिशन मध्ये टोटल आपल्याकडे 5 वर्तुळ येणार आहेत. पहिल्या वर्तुळमध्ये एकक स्थानचा गुणाकार 3 1 3. पहिल्या वर्तुळमध्ये एकक स्थानचा गुणाकार 3 1 3. ते झाल्याच्या नंतर दुसरा काढायचा आहे तर क्रॉस करायचं या जागेवर, कारण की दुसऱ्या नंबरची स्टेप या दुसऱ्या नंबरच्या स्टेप मध्ये क्रॉस करायचं आहे. तर दुसऱ्या नंबरची स्टेप एक सर्कल 2 सर्कल 1 2 3 डॉट ही आहे आपली दुसऱ्या नंबरची स्टेप. अगदी बरोबर. आता ही आहे पहिल्या नंबरची स्टेप. थोडे क्लिअर करतो तुम्हाला, एकदम चांगल्याने समजायला पाहिजे. ही आहे पहिल्या नंबरची स्टेप. 3 1 3 पहिला वर्तुळ. दुसरा वर्तुळ काढण्यासाठी ही दुसऱ्या नंबरची स्टेप. दुसऱ्या नंबरच्या स्टेपमध्ये शक्तिमान. बरोबर आहे. बे 1 बे 3 दुनी 6 6 आणि 2 बरोबर 8. दुसऱ्या सर्कल मध्ये 8. अगदी बरोबर. आता काढायचंय तिसरा नंबर काढण्यासाठी ही तिसऱ्या नंबरची स्टेप. तिसऱ्या नंबरच्या स्टेप मध्ये 1 गुणिला 1 म्हणजे 1, नंतर 3 त्रिक 9, 1 गुणिला 1 1 1 गुणिला 1 1 3 त्रिक 9 9 आणि 1 बरोबर 10. आणि त्याच्यानंतर बे दुनी 4 10 आणि 4 बरोबर 14. 14शी किती लिहायचं? 4 लिहायचं. हातचा किती आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? 1 आलेला आहे. बरोबर आहे. आता बघा, सुरुवातीला तुम्हाला 2 सर्कल दिसतात, 2 वर्तुळ दिसतात. 2 वर्तुळ दिसल्याबरोबर हा जो अंक आहे हा कट करायचा. फक्त 2च संख्या ठेवायची. त्या 2 संख्येमध्ये काय करायचं? ही जी आहे स्टार्टिंग पासून दुसऱ्या नंबरची स्टेप, त्या दुसऱ्या नंबर स्टेप मध्ये करायचं गुणाकार. गुणाकार मध्ये बे 1 बे आणि त्याच्यानंतर 3 दुने 6 6 आणि 2 8 आणि हातचा 1 आलेलं होतं. 8 आणि 1 किती येणार आहेत? 9 येणार आहे. आता फक्त आपल्याला एकच सर्कल काढायचा आहे. तो सर्कल काढण्यासाठी एकच लाईन ठेवायची, म्हणजे हे पण कट करायचं, कॅन्सल करायचं. 3 1 3 3 1 3 हातचा आलेलं नव्हतं, तर या जागेवर 3च राहणार आहेत. अगदी बरोबर. आता तुमची क्लिअरिटी भरपूर जास्त वाढत असेल. आता तिसऱ्या उदाहरणावरून तुमची क्लिअरिटी ही 100% क्लिअर होणार आहे. तिसरा उदाहरण तुम्हीच मला सांगा, टोटल आपल्याला किती सर्कल वर्तुळची आवश्यकता पडते? हे उदाहरण सोडवण्यासाठी कंप्लीट आपल्याला 5 सर्कलची आवश्यकता पडते. तर पहिला जो सर्कल आहे, पहिल्या सर्कलमध्ये एकक स्थानचा गुणाकार राहतो. बरोबर आहे. टोटल मी 5 सर्कल लिहितो. पहिला सर्कल, त्याच्यानंतर दुसरा सर्कल, तिसरा सर्कल, चौथा सर्कल आणि 5वा सर्कल. म्हणजे 3 अंक गुणिला 3 अंक जर करायचं असेल तर आपल्याला टोटल 5 सर्कलची गरज पडते, म्हणजे 5 वर्तुळची गरज पडते. सुरुवातीला पहिल्या नंबरचा सर्कल वर्तुळ काढण्यासाठी ही पहिल्या नंबरची प्रोसेस. या जागेवर 5 त्रिक 15 म्हणजे ही जी उभी लाईन आहे या उभ्या लाईनचा करायचा गुणाकार.
गुणाकार 5 त्रिक 15, 15शी किती राहणार आहे तर 5 हातचे आले 1, कारण की ते एकच अंक लिहायचे आहेत. फक्त पहिल्या सर्कलमध्ये आपण 2 किंवा 3 अंक लिहू शकतो, बट बाकीच्या सर्कलमध्ये एकच अंक जे बाकीचं येणार आहे ते हातचं द्यायचं, राईट. म्हणजे 5 त्रिक 15, 15शी 5 हातचा आलेला आहे 1. दुसऱ्या नंबरची स्टेप, दुसऱ्या नंबरच्या स्टेपमध्ये हा गुणाकार करावा लागेल. 5 5 दुने 10, 5 दुने 10, 3 दुने 6, 10 अधिक 6 बरोबर 16 आणि हातचा 1 बरोबर 17. मी आताच बोललो की इथे फक्त एकक स्थानचा अंक लिहायचा आणि बाकीचा जो आहे दशक स्थानचा तो आपल्याला काय द्यायचा आहे, हातचा द्यायचा आहे. 17 आलेलं होतं म्हणजे हातचा किती आलेला आहे, 1 आलेला आहे. आता तिसऱ्या नंबरचा वर्तुळ काढायचा आहे. तिसऱ्या नंबरचा वर्तुळ काढण्यासाठी टोटल ही जे तिसऱ्या नंबरची स्टेप आहे त्या तिसऱ्या नंबरच्या स्टेपला फॉलो करावं लागेल. तर 5 त्रिक 15 अगदी बरोबर, 5 त्रिक 15, 8 त्रिक 24 आणि हा हातचा 1, 8 त्रिक 24 आणि हातचा 1 25, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24 आणि हातचा 1 25, म्हणजे 8 त्रिक 24 आणि हातचा 1 25, 5 त्रिक 15, 25 आणि 15 इझिली तुम्ही बेरीज म्हणजे ऍड करू शकता. 25 आणि 15 बरोबर 40. त्याच्यानंतर ही एक प्रोसेस राहिलेली आहे. 2 दुने 4, 40 आणि 4 बरोबर 44. त्या 44चा किती लिहायचा, 4 लिहायचा. तुम्ही मला सांगा हातचा किती आलेला आहे, 4 आलेला आहे. अगदी बरोबर. आतापर्यंत आपले किती सर्कल फिल झाले, 3 वर्तुळ फिल झालेले आहेत. आता वर्तुळ राहिले किती, वर्तुळ राहिलेले आहेत 2. 2 वर्तुळ फिल करण्यासाठी आता बघा हा दुसऱ्या नंबरचा जर काढायचा आहे तर दुसऱ्या नंबरचा काढण्यासाठी सुरुवातीचे 2 म्हणजे शेवटचा जो आहे तो मी कॅन्सल करतो, कट करतो. सुरुवातीचा शक्तिमान, आता या शक्तिमानमध्ये तिरपा गुणाकार करायचं म्हणजे ही दुसऱ्या नंबरची स्टेप. दुसऱ्या नंबरच्या स्टेपमध्ये 8 दुने 16 बरोबर आहे, 8 दुने 16. त्याच्यानंतर 3 दुने 6, 16 आणि 6 22 आणि हातचे 4 आले होते बरोबर आहे. म्हणजे दुसऱ्या नंबरचं जर काढायचं आहे सुरुवातीचे 2च अंक घ्यायचे. 8 दुने 16, 3 दुने 6, 16 अधिक 6 बरोबर 22. हातची आलेले आहे 4. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो किती झाली बेरीज, बेरीज झाली 26. या 26 पैकी एकक स्थानवर आहे 6. म्हणजे हातचं किती आलेलं आहे, 2 आलेले आहेत. बाकीचे पूर्ण कॅन्सल करायचे, फक्त हातचा आपल्या जवळ ठेवायचा. हातचा किती आलेला आहे तर 2 आलेला आहे बरोबर आहे. आता हा एकच सर्कल राहिलेला आहे, एकच वर्तुळ राहिलेला आहे म्हणजे एकच ही उभी लाईन ठेवायची, ही लाईन पण कट करायची. 8 त्रिक 24, 24 अधिक 2 बरोबर 26. जर तुम्हाला 1 मिनिटा आधीची जर गोष्ट आठवत असेल, मी तुम्हाला बोललो होतो की हे जे 4 वर्तुळ आहे या 4 वर्तुळमध्ये फक्त एकक स्थान लिहायचं आणि हा जो सुरुवातीचा आहे त्या सुरुवातीच्या मध्ये तुम्ही एककच्या सोबत दशक आणि शतक पण लिहू शकता बरोबर आहे. आपले या जागेवर टोटल किती आलेले आहेत, 26 आलेले आहे. पूर्णपणे 26 तुम्ही शेवटच्या स्टेपमध्ये लिहू शकता म्हणजे काहीच प्रॉब्लेम होणार नाही. म्हणजे उत्तर किती येणार आहेत, उत्तर येणार आहे 2,66,475. 3 अंक गुणिला 3 अंक. गॅरंटीनं सांगतो, पूर्ण मार्केटमध्ये ओपन चॅलेंज करतो ही मेथड आणि या ट्रिक्सनी तुम्हाला भेटणार नाही 100% बरोबर आहे. आता याच्यानंतरचं आतापर्यंत आपण काय पाहिलेलं आहे, 2 अंक गुणिला 2 अंक, त्याच्यानंतर 3 अंक गुणिला 3 अंक. आता आपण याच्यापेक्षा एकदम खतरनाक पाहणार आहे 4 अंक गुणिला 4 अंक बरोबर आहे. आता समोरचा उदाहरण 4. ठीक आहे, इथे बघा आतापर्यंत 2 अंक गुणिला 2 अंक झालेले आहेत, 3 अंक गुणिला 3 अंक झालेले आहेत. आता आपल्याला करायचं आहे 4 अंक गुणिला 4 अंक. 4 अंक गुणिला 4 अंक जर पाहिलं तर भरपूर जास्त अशी भीती वाटते आपल्याला की 4 अंक गुणिला 4 अंक करणे म्हणजे हा त्रासदायक विषय आहे, राईट. आता या कंडिशन मध्ये काय करायचं आहे, टोटल 4 अंक आहेत तर 4 सर्कल, पहिला वर्तुळ, दुसरा वर्तुळ, तिसरा वर्तुळ, चौथा वर्तुळ, 4 वर्तुळ, 4 पायऱ्या चढणे आणि वापस येणे.
1 2 3 4, त्याच्यानंतर 3 2 आणि 1, बरोबर आहे. म्हणजे 4 अंक गुणिला 4 अंक राहिल्याच्या नंतर टोटल वर्तुळ किती येणार आहेत, हे 5 नंबर 6 नंबर आणि 7 पाठच करून ठेवायचं. म्हणजे 4 अंक गुणिला 4 अंक जर आहे तर त्याचं उत्तर येणार आहे किती वर्तुळमध्ये, टोटल 7 वर्तुळमध्ये, बरोबर आहे. आता पहिल्या नंबरचा जो वर्तुळ आहे, पहिल्या नंबरचा वर्तुळ हा पहिल्या नंबरचा वर्तुळ झाला. पहिल्या नंबरच्या वर्तुळमध्ये एकक स्थानमध्ये असणारा अंक त्याचा करायचं गुणाकार. 4 दुनी 8, बरोबर आहे. 4 दुनी 8, तर या जागेवर 8. दुसऱ्या नंबरचा वर्तुळ, ही दुसऱ्या नंबरची प्रोसेस आहे. दुसऱ्या नंबरच्या वर्तुळमध्ये असा हा तिरपा गुणाकार करावा लागेल. तिरपा गुणाकार मध्ये 4 दुनी 8, 3 दुनी 6, 4 दुनी 8, 3 दुनी 6, 8 अधिक 6 बरोबर 14. त्या 14शी किती येणार आहेत, 4 येणार आहेत. हातचा किती आलेला आहेत, 1 आलेला आहे. हा आहे तिसऱ्या नंबरचा सर्कल, तिसऱ्या नंबरचा वर्तुळ. तिसऱ्या नंबरच्या वर्तुळमध्ये आपल्याला या जागेवर काय करावं लागेल, एकक स्थान डायरेक्ट शतक जो आहे त्याच्यासोबत गुणाकार करायचा. 2 दुनी 4, 2 दुनी 4, त्याच्यानंतर 4 चौक 16, 2 दुनी 4, 16 अधिक 4 बरोबर 20 आणि 3 दुनी 6, 20 अधिक 6 26 आणि हातचा 1, 26 अधिक 1 बरोबर 27. 27शी किती लिहायचं आहे, 7 लिहायचं आहे. आणि हातचे किती येणार आहेत, 27शी 7 लिहायचं आहे. आणि हातचे किती येणार आहे, 2 येणार आहेत, बरोबर आहे. हे जे बाकीचं आहे हे तुम्हाला हे क्लिअर करून घेतो, कारण की क्लिअरिटी ही जास्त येणार आहे. स्पष्टपणे 27 आलेले होते, 27 पैकी त्या सर्कलमध्ये 7 लिहिलेले आहेत. हातचे किती आलेले आहेत, 2, अगदी बरोबर. आता आपल्याला चौथ्या नंबरचा सर्कल, चौथ्या नंबरचा वर्तुळ काढायचा आहे. चौथ्या नंबरचा वर्तुळ काढण्यासाठी ही जी स्टेप आहे चौथ्या नंबरची ती फॉलो करावी लागेल. चौथ्या नंबरच्या स्टेपमध्ये 2 एक 2, त्याच्यानंतर 4 त्रिक 12, 12 अधिक 2 बरोबर 14, 12 अधिक 2 बरोबर 14. आणि त्याच्यानंतर 2 दुनी 4, 14 आणि 4 बरोबर 18 आणि 4 त्रिक 12, 18 आणि 12 बरोबर 30. हातचे किती आले होते, हातचे आले होते 2. 30 अधिक 2 32. या 32चा या सर्कलमध्ये एकक स्थानचा 2 लिहा. आणि हातचे किती राहणार आहेत, हातचे राहणार आहेत 3, अगदी बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, हातचे किती आलेले आहेत, 3 आलेले आहेत. टोटल 4 सर्कल झालेले आहेत. तिसऱ्या नंबरचा सर्कल काढायचा आहे. म्हणजे 3च लाईन ठेवायची. जी चौथ्या नंबरची लाईन आहे ती कट करायची. पुन्हा तिरपा गुणाकार करावा लागेल. म्हणजे 5व्या नंबरचा सर्कल काढण्यासाठी या प्रोसेसचा फॉलो करायचं. तर या जागेवर 2 एक 2, 3 त्रिक 9, 9 अधिक 2 बरोबर 11 आणि त्याच्यानंतर 4 दुनी 8, 11 अधिक 8 बरोबर 19 आणि 11 अधिक 8 बरोबर 19. हातचे किती आले होते, 3. 19 अधिक 3 बरोबर 22. 22चा एकक स्थान 2 आणि हातचे किती आलेले आहेत, हातचे आलेले आहेत 2, हातचे आलेले आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर सुरुवातीचे 2 सर्कल आहे. 2 सर्कल काढण्यासाठी पुन्हा तुम्हाला या जागेवर काय करावं लागेल, फक्त 2च लाईन ठेवावी लागेल, बाकीचं कॅन्सल करावं लागेल. तर मी हे कट करतो. आता 4 एक 4, 3 दुनी 6, 6 अधिक 4 बरोबर 10 आणि हातचे किती आले होते, 2 आले होते. 10 अधिक 2 12. 12चा एकक स्थान आहे 2, तर या वर्तुळमध्ये 2 लिहायचा. आणि हातचा किती आहेत, हातचा आलेला आहेत 1 आलेला आहेत हातचा, अगदी बरोबर. आता फक्त आणि फक्त एकच वर्तुळ राहिलेलं आहे. तर एक वर्तुळमध्ये पुन्हा आपल्याला काय करावं लागेल, ही लाईन कॅन्सल करावी लागेल. म्हणजे एकच लाईन ठेवावी लागेल. त्या एका लाईन मध्ये 3 एक 3 आणि हातचा आलेला आहे 1 बरोबर 4. हे पूर्णपणे इथे 4 पुट करून द्यायचं. एका लाईन मध्ये उत्तर, पूर्ण मार्केटमध्ये एका लाईन मध्ये उत्तर तुम्हाला कुठेच भेटणार नाही. काय करायचं आहे, ऍक्च्युली ही जी एक्झाम आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, या एक्झाम मध्ये तुम्ही विदिन अ टाइम किती फास्ट सॉल्व करता, किती ॲक्युरेट सॉल्व करता, त्याच विद्यार्थ्यांची खरंच
त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कंडक्ट करणाऱ्या एजन्सीला गरज आहे. बाकीचे विद्यार्थी जे आहे त्यांची काहीच आवश्यकता नाही आहे. तुम्हाला या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह कराल ही मेथड तुमच्यासाठी नवीन मेथड आहे, बरोबर आहे, कारण की तुम्हाला आतापर्यंत जी प्रॅक्टिस झाली आहे ती ट्रॅडिशनल मेथडची प्रॅक्टिस झालेली आहे. बट टुडे ऑनवर्ड्स तुम्हाला एका लाईनमध्ये सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करायची आहे, कारण की एका लाईनमध्ये करणे म्हणजेच माइंडला त्रास देणे, आणि जेव्हापर्यंत तुम्ही तुमच्या माइंडला त्रास देणार नाही तेव्हापर्यंत तुमचा सिलेक्शन हे 100% लवकर होऊ शकत नाही, बरोबर आहे. आपल्याकडे टाइम कमी आहे, 100% हे तुम्हाला समजलं असेल. हे जे समोरचं दिलेलं आहे हा उदाहरण तुम्ही चांगल्याने ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस कराल तर प्रॅक्टिस करायच्या वेळेस हा उदाहरण तुम्हाला स्वतःहून सोडवायचं आहे. अगदी बरोबर आहे. आता समोरचं बघणार आहेत. म्हणजे गुणाकारमध्ये आपण आतापर्यंत काय पाहिलेलं आहे. गुणाकारमध्ये सुरुवातीला 2 अंक गुणिला 2 अंक, नंतर 3 अंक गुणिला 3 अंक, नंतर 4 अंक गुणिला 4 अंक. आता तुमच्या माइंडमध्ये एक प्रश्न येत असेल की सर 2 अंक गुणिला 2 अंक, 3 अंक गुणिला 3 अंक, त्याच्यानंतर 4 अंक गुणिला 4 अंक, 4 अंक गुणिला 3 अंक जर आलं तर काय करायचं आहे. त्या कंडिशनमध्ये फॉर एक्झाम्पल 1 2 आणि 1 2 3 गुणिला 3 7 आणि 5 काय करायचं, या संख्येच्या प्रिव्हियसमध्ये इथे शून्याचा वापर करायचा. म्हणजे ही जे 3 अंकी संख्या आहे ही संख्या 4 अंकीमध्ये कन्वर्ट होईल. तर आपली जी प्रोसेस आहे, आपली जी ट्रिक्स आहे 4 गुणिला 4, 4 अंक गुणिला 4 अंक, त्या ट्रिक्समध्ये कन्वर्ट होईल. आपल्याकडे जी मेथड आहे त्या मेथडनी हे सोडवायचं आहे. अगदी बरोबर. आता त्याच्यानंतर एक त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा ऑर्डिनरी ट्रिक्स. आता बघा, सपोज 99 गुणिला 97 करायचं आहे. 2/2 मेथडनी हे भरपूर त्रासदायक आहे, कारण की 9चा पाडा आहे, बरोबर आहे. आता काय करावं लागेल, एक ट्रिक्स आहे 100च्या जवळची 2 संख्येचा गुणाकार. म्हणजे 100च्या जवळच्या ज्या संख्या आहेत, आता 100च्या जवळच्या म्हणजेच 102 आणि 103 ह्या 100च्या जवळच्या आहेत. अगदी बरोबर. मग आता यांचा गुणाकार जर करायचा आहे तर गुणाकार करायच्या वेळेस तुम्ही मला सांगा 102 आणि 100 मध्ये 2चा फरक आहे, तर या जागेवर हे 2 लिहायचं आणि 100 पेक्षा 2 जास्त आहेत, कारण की 102 हे 100 पेक्षा 2 जास्त आहेत. 103 हे 100 पेक्षा 3 जास्त आहे, अधिक 3 लिहायचं. 100 जर म्हटलं तर 1 वर किती शून्य, 2 शून्य, म्हणजे 1 वर किती घर, 2 घर. तर या जागेवर यांचा करायचा गुणाकार 3 दुने 6, बट 2 घरच्या फॉर्म मध्ये लिहायचं. अगदी बरोबर. कारण की 102 गुणिला 103 करायचं आहे. 102 100 पेक्षा 2 जास्त आहेत, 103 100 पेक्षा 3 जास्त आहे, म्हणजे अधिक 2 अधिक 3, 3 दुने 6, बट 100 म्हणजे 1 वर 2 शून्य, 2 अंकी. जर 1 अंक आला असेल तर 0चा वापर करा, 2 अंक आले असेल तर ॲज इट इज, आणि 3 अंक जर आले तर त्या कंडिशन मध्ये हातचा द्यायचा आहे. आणि ते झाल्याच्या नंतर आता हे जे तिरप आहेत या तिरप्याची करायची बेरीज. 103 अधिक 2 बरोबर 105, म्हणजे 102 गुणिला 103 यांचा गुणाकार आलेला आहे 10,506, बरोबर आहे. दुसऱ्या उदाहरणावरून तुमची क्लिअरिटी ही जास्त येणार आहे. हा झाला पहिला उदाहरण, हा दुसरा उदाहरण. आता दुसऱ्या उदाहरणमध्ये 106 आणि 100 मध्ये कितीचा फरक आहे, 6चा फरक आहे, म्हणजे 6 जास्त आहे. 107 आणि 100 मध्ये 7 जास्तीचा आहे, तर अधिक 7. यांचा काय करायचं, या जागेवर यांचा करायचा आहे गुणाकार. 7 सकम 42, 42 हे 2 अंकी आहेत, तर 42 2 अंकी, म्हणजे काहीच ऍडजस्टमेंट करण्याची आपल्याला आवश्यकता पडणार नाही. अगदी बरोबर. जर 1 अंक आला तर मी 0चा वापर केला होता, 2 अंक जर आले तर ऍडजस्टमेंट करायची आवश्यकता पडणार नाही, 3 जर आला तर हातचा द्यायचा. आता तिरपा जो आहे, इथे तिरपा तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की सर तिरपा आपण कोणता घेऊ शकतो. तुम्ही हाही जर तिरपा या जागेवर जर घेतला असता तर 102 अधिक 3 बरोबर 105 येणार आहे.
कोणताही तिरपा घ्या, तुमचं उत्तर एकच राहणार आहे. 106 अधिक 7 बरोबर 113. 11,342 उत्तर 106 गुणिला 107. आता बघा ह्या दोन्ही संख्या 100 पेक्षा जास्त होत्या. आता ह्या दोन्ही संख्या 100 पेक्षा कमी पण राहू शकतात. 99 गुणिला 97 करायचं आहे. 99 आणि 97 मध्ये या जागेवर -1 आणि -3 चा फरक आहे. अगदी बरोबर. 99 आणि 100 मध्ये फरक कितीचा आहे? म्हणजे ही जी संख्या आहे -1 नी कमी आहेत. 99 आणि 97 जी आहेत 100 पेक्षा -3 नी कमी आहेत. यांचा करायचा गुणाकार. गुणाकार 3 गुणिला 3 म्हणजे येणार आहे 3च, पण 2 अंकी मध्ये लिहायचं आहे. तर 03 लिहायचा आणि तिरपा करायची वजाबाकी. जर चिन्ह वजा असेल तर 99 मधून 3 जर गेले तर किती राहिले? 96. तुमच्या माइंड मध्ये तोच प्रश्न सर 97 मधून 1 काढल्याच्या नंतर 96 राहणार आहे का? 100% 96 राहणार आहे. दुसऱ्या एक्झाम्पल वरून तुमची क्लॅरिटी जास्त वाढणार. 95 100 पेक्षा कितीनी कमी आहेत? 5 नी कमी आहेत म्हणजे -5. 98 100 पेक्षा किती कमीनी आहेत? 2 नी कमी आहेत म्हणजे -2. 5 दुने 10 तर या जागेवर 2 अंकी 10. तिरपा करायचं सबट्रॅक्शन म्हणजे करायची वजाबाकी. 95 मधून जर 2 गेले किती राहिले? 93 राहिले. आणि 98 मधून जर 5 काढले तरी 93च राहणार आहेत. 9310 गुणाकार 95 गुणिला 98 बरोबर आहे. आता बघा ह्या सुरुवातीच्या या पार्ट मध्ये ह्या दोन्ही संख्या 100 पेक्षा मोठ्या होत्या आणि या जागेवर सेकंड ओळ मध्ये सेकंड कॉलम मध्ये दोन्ही संख्या 100 पेक्षा लहान होत्या. आता कधी कधी एक संख्या 100 पेक्षा मोठी राहील आणि दुसरी संख्या 100 पेक्षा लहान राहील. अगदी बरोबर. मग त्या कंडिशन मध्ये काय करावं लागेल? त्याच्यासाठी आपल्याला बघावं लागेल समोरचा एक्झाम्पल. इथे बघा 101 गुणिला 93. 101 100 पेक्षा 1 नी जास्त आहेत आणि 93 100 पेक्षा 7 नी कमी आहेत. यांचा करायचा गुणाकार. आता 7 गुणिला 1 जर केलं तर गुणाकार येणार आहे 7 येणार आहे. बट एक तुम्हाला रूल माहित असायला पाहिजे आणि तो जर रूल माहित नसेल तर मी आता क्लिअर करून देतो. जर अधिक गुणिला अधिक बरोबर अधिक, वजा गुणिला वजा बरोबर अधिक आणि एक वजा दुसरा अधिक किंवा पहिला अधिक दुसरा वजा, त्या कंडिशन मध्ये गुणाकार हा वजा येतो. अधिक गुणिला अधिक अधिक, वजा गुणिला वजा अधिक म्हणजे दोन्ही सारखे जर राहिले तर अधिक, दोन पैकी एक वजा आहे एक अधिक आहे गुणाकार मध्ये, त्या कंडिशन मध्ये गुणाकार हा वजा येतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इथे 7 × 7 गुणाकार हा जो आहे वजा 7 येणार आहे. प्रोसेस तीच राहणार आहे. आपल्याला काय करावं लागेल, या जागेवर 93 आणि 1 बरोबर होणार आहे 98 बरोबर आहे 98 आणि इथे लिहायचं 2 0. आता या 98 म्हणजे 9800 मधून 7 काढायचं आहे. 9800 मधून 7 काढायचं आहे. तर मी काय करतो 97 इथे लिहितो आणि बाकीचे 100 इथे लिहितो. 100 मधून 7 काढतो. बिफोर दॅट हे क्लिअर करावं लागेल, स्पष्टपणे दिसलं पाहिजे. काय केलेलं आहे 97 आणि 1 याच्या समोर पाठवायचा. 98 मधून 1 जर पाठवला तर इथे 97 आलेला आहे आणि या जागेवर हे 100 झालेलं आहे. 100 मधून 7 गेल्याच्या नंतर किती राहणार आहे 93 राहणार आहेत. 97 आणि 93 येणार आहेत गुणाकार 101 गुणिला 93. नंतरचा उदाहरणार्थ नंबर 2 107 गुणिला 93. 107 100 पेक्षा 7 नी जास्त आहेत आणि त्याच्यानंतर 93 100 पेक्षा 7 नी कमी आहे म्हणजे वजा 7 आहे. यांचा करायचा गुणाकार 1 अधिक 1 वजा म्हणजे येणारा गुणाकार वजा मध्ये येणार आहेत. 7 7 49 वजाचा 49. नंतर 107 मधून 7 जर गेले तर किती राहिले 100 राहिले. आता हे 100 आणि या जागेवर हे 2 0. नंतर पुन्हा मी तुम्हाला ऑलरेडी या उदाहरणामध्ये बोललो आहे की इथे काय करायचं 1 वजा करायचं. 1 वजा केल्याच्या नंतर 99 आणि 1 याच्या समोर पाठवायचं हे 100 होणार आहे. 100 मधून 49 जर गेले तर 51 राहिले.
म्हणजे 99च्या समोर 51, 107 गुणिला 93चा उत्तर. एक्स्ट्रा ऑर्डिनरी ट्रिक्स, खरंच सांगतो या लेवलचे ट्रिक्स तुम्हाला मार्केटमध्ये भेटणार नाही. त्याच्यानंतरचा समोरचं बघायचं आहे आपल्याला. आता बघा 100 मध्ये काय झालेले आहेत, दोन्ही संख्या 100 पेक्षा वर, दोन्ही संख्या 100 पेक्षा खाली, एक संख्या 100 पेक्षा वर, दुसरी संख्या 100 पेक्षा खाली, किंवा पहिली संख्या 100 पेक्षा खाली, दुसरी संख्या 100 पेक्षा वर. ट्रिक्स एकच राहणार आहे जे ऑलरेडी स्क्रीनवर लिहिलेलं आहे. बरोबर आहे. नेक्स्ट समोरचं पाहायचं आहे. आता बघा 100 जर 1000 असलं त्या कंडिशनमध्ये काय करायचं, कारण की जर तुम्ही बेस मेथडनी जर या एक्झाम्पलला सॉल्व्ह करत असाल तर खरंच सांगतो भयंकर जास्त वेळ लागणार आहे. काय करावं लागेल, 1011 म्हणजे किती जास्त आहेत, 11 जास्त आहेत, आणि 1009 म्हणजे किती जास्त आहेत, 9 जास्त आहेत. यांचा करायचा गुणाकार आणि 3 अंकी लिहायचा. 11 गुणिला 9 बरोबर 99, 11 गुणिला 9 बरोबर 99, 3 अंकी 099, आणि तिरपा करायची बेरीज. जर प्लस असेल तर बेरीज, जर वजा असेल तर सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. 1011 अधिक 9 बरोबर 1020, 1020च्या समोर 099. बरोबर आहे. त्याच्यानंतरचा दुसरा एक्झाम्पल, दुसरा उदाहरण. दुसरा मध्ये 1000 12,000 पेक्षा 12नी जास्त आहेत, आणि 1000 8,000 पेक्षा 8नी जास्त आहेत. 12 8 96. आता 96 किती अंकी लिहायचं आपल्याला, 3 अंकी, तर 0चा वापर करावा लागेल. आणि 1012 अधिक 8 बरोबर 1020, 1020 096 उत्तर येणार आहे 1012 गुणिला 1008. त्याच्यानंतरचा समोरचा. आता हा बेस 1000चा बेस आहे. याच्या प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये बेस हा 100चा बेस झालेला आहे. बरोबर आहे. आता समोरचा इथे बघा. आता ह्या ज्या दोन्ही संख्या आहेत 1000 पेक्षा कमी आहेत, 1000 आणि 999, म्हणजे ही संख्या 1नी कमी आहेत, आणि 997 ही संख्या 3नी कमी आहेत. यांचा करायचा गुणाकार. बरोबर आहे. वजा गुणिला वजा बरोबर अधिक येणार आहे. 3 1 3, किती अंकी लिहायचं, 3 अंकी. जर बेस हा 1000चा राहिला तर 3 अंकी, जर बेस हा 100चा राहिला तर 2 अंकी. आता तिरपा जो आहे, तिरपा मी 999 मधून 3 वजा करतो तर 996च्या समोर 003. समोरचा एक्झाम्पल. समोरच्या एक्झाम्पल मध्ये ह्या दोन्ही संख्या, कोणत्या दोन संख्या, पहिली संख्या म्हणजेच 995 आणि दुसरी संख्या म्हणजे 997. 995 हे 5नी कमी आहेत, 997 हे 3नी कमी आहेत 1000चा जर कंपॅरिझन केल्यावर. आता यांचा करायचा गुणाकार. 5 त्रिक 15, 3 अंकी लिहायचा आहे 015, आणि 995 मधून 3 जर गेले तर 992, 992च्या समोर 015 येणार आहेत उत्तर. बरोबर आहे. याच्या प्रिव्हियस स्लाइड मध्ये दोन्ही संख्या ह्या 1000 पेक्षा मोठ्या होत्या. या स्लाइड मध्ये दोन्ही संख्या 1000 पेक्षा लहान आहेत. आता एक 1000 पेक्षा मोठी आणि दुसरी 1000 पेक्षा लहान, ही तुम्हाला समोरची जे स्लाइड आहे या स्लाइड मध्ये दिसणार आहेत. 1003 1000 पेक्षा 3नी जास्त आहेत, आणि 992 1000 पेक्षा 8नी कमी आहेत. जर एक चिन्ह वजा आणि दुसरा अधिक आल्यास काय करायचं, 8 त्रिक 24 बट वजा 24, कारण की अधिक गुणिला वजा बरोबर वजा. 8 त्रिक यांचा करायचा आहे आपल्याला गुणाकार. 8 त्रिक 24 24. नंतर 992 मधून ऍड करायचं. 992 मध्ये 3 जर ऍड करतो मी तर 3 ऍड केल्याच्या नंतर 900 किती होणार आहे, 995 किती होणार आहे या जागेवर 995. वेट, 992 होतं. 992 अधिक 3 बरोबर 995. 995. आता इथे काय करायचं, हे 24 काढायचं आहे. 24 काढण्यासाठी काय करतो मी, पुन्हा प्रोसेस तीच राहील. ही प्रोसेस एकदम चांगल्याने बघायचं आहे.
995 ला 994 लिहायचं आणि लाईनच्या नंतर या जागेवर हे 1000 होणार आहेत, कारण की या जागेवर 100 बरोबर आहे. आता 100 झाल्याच्या नंतर 1000, कारण की इकडे 3 अंकी आहे, 3 अंकी म्हणजे 1000. 1000 मधून 3 अंकी लिहायचे आहेत. 1000 मधून जर 24 जर गेले, मी काय करतो टोटल 30 काढतो. 30 जर काढले तर 970, 994, 30 काढतो. 30 काढल्याच्या नंतर 970 आणि 6 रिटर्न करावं लागेल. 970 आणि 6 बरोबर 976, कारण की या जागेवर आपल्याला 3 अंकी लिहायचं आहे. बरोबर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट उदाहरण म्हणून तुमची क्लिअरिटी जास्त येणार. 1001 आणि 1000 मध्ये 1 चा फरक आहे, म्हणजे ही जी संख्या आहे ती 1 नी मोठी आहे. 992 ही संख्या 8 नी कमी आहे. यांचा करायचा गुणाकार 8 1 8 वजा 8 बरोबर आहे, कारण की अधिक गुणीला वजा बरोबर वजा, आणि नंतर 992 अधिक 1 बरोबर 993. 993 आता या जागेवर 992 आणि 1 इकडे पाठवल्याच्या नंतर 1 वर किती शून्य, डायरेक्ट 1000 लिहून घ्यायचं. 100 जर असेल तर 100 लिहून घ्यायचं. आता काढायचं तर आपल्याला 8 काढायचं आहे. 8 काढायचं आहे. 992 1000 मधून 8 काढायचं आहे. मी 10 काढतो तर 990 आणि 2 रिटर्न करतो. 992 992 आणि 992 आलेलं आहेत. अगदी बरोबर. खतरनाक, कारण की एका लाईन मध्ये सॉल्व करणे हा भरपूर जास्त डिफिकल्ट टास्क आहे, जेव्हापर्यंत तुमच्याकडे ट्रिक्स नाही तुम्ही इझिली सॉल्व करू शकत नाही. नंतर नेक्स्ट बघायचं आहे. ठीक आहे. आता बघा, भागाकार. भागाकार पूर्ण भारतात, महाराष्ट्रात नाही म्हणत मी, पूर्ण भारतात आपल्याकडे जी ट्रिक्स आहे भागाकारची ती पूर्ण भारतात कोणाचकडे नाही आहेत. भागाकारचा उत्तर एका लाईन मध्ये येतो. बरोबर आहे, कारण की भागाकार मध्येच भयंकर जास्त त्रास होतो विद्यार्थ्याला. आता भागाकार 4 9 8 7 0 1 8 4 ला 7 चा भाग द्यायचा आहे. ज्यावेळेस ट्रॅडिशनल मेथड, पारंपरिक मेथड, त्या पारंपरिक मेथड मध्ये कुठेतरी उत्तर तुमचं ह्या इथे राहणार आहे. मी तुम्हाला एका लाईन मध्ये उत्तर लिहून दाखवतो. एका लाईन मध्ये लिहिण्यासाठी काय करायचं, आता या जागेवर आपल्याला 7 चा भाग द्यायचा आहे. 7 चा भाग 4 ला जाणार नाहीत, समोरचा अंक ओढायचा. समोरचा अंक म्हणजे 49 बरोबर आहे. समोरचा अंक 9, 9 आणि 4 दोन्ही मिळून 4 च्या वर 9 म्हणजे 49. 49 ला 7 चा भाग जातो. 7 7 49. आता 49 मधून 49 गेल्याच्या नंतर 0 राहिलेला आहे, तो 0 याच्या समोर लिहायचा. म्हणजे याचा जो बाकी राहणार आहे तो बाकी याच्या समोर लावायचा. बाकी कुठे लावायचा, बाकी समोरच्या अंकाच्या समोर लावायचा. अगदी बरोबर. 7 7 49, 49 मधून 49 गेले, 0 राहिला, 0 इथे लावलेला आहे. आता या सर्कलचा, या वर्तुळचा रोल समाप्त. फक्त या सर्कल मध्ये 8 आहे आणि आपल्याला 7 चा भाग द्यायचा आहे. 8 ला 7 चा भाग देणे म्हणजे 7 1 7 1 चा भाग जाणार आहे. 7 1 7 कितीचा भाग गेला, 1 चा भाग गेला. 8 मधून 7 जर गेले तर 1 राहिला. बरोबर आहे. आता याचा रोल समाप्त. या वर्तुळ मध्ये 17 आलेला आहे. 17 ला 7 चा भाग द्यायचा आहे. 7 दुने 14 होणार आहेत. 7 दुने 14. जर 17 मधून 14 जर गेले तर 3 राहिले, त्याच्या समोर 0 आहे म्हणजे 30 होणार आहेत. 30 आहे वर्तुळ मध्ये, या वर्तुळ मध्ये आहे 7. 30 ला जर 7 चा जर भाग जर दिला तर 7 चोक 28. क्रॉस नाही करायचंय, टच करायचंय. 7 चोक 28. मग 28 जर गेले 30 मधून तर 2 राहिले, 2 समोर
आहे 1 म्हणजे 21 झालेला आहे, हा सर्कल कट करायचा. नंतर 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, 21 मधून 21 जर गेला तर 0 राहिला, या सर्कल मध्ये 0 हे 21 कॅन्सल करायचं. आता 8 ला 7 चा भाग द्यायचा आहे, 7 1 राहिला, याच्या समोर 1 द्यायचं, हे कट करायचं सर्कल मध्ये. त्याच्यानंतर 7 दुने 14, 14 मधून 14 गेले, 0 आलेला आहे. 0 आल्याबरोबर म्हणजे 0 आल्याबरोबर प्रोसेस ही बंद करायची. तुम्ही मला सांगा कुठेतरी काहीतरी लिहिण्यात आलेलं आहे का? काहीच लिहिण्यात नाही आलेलं आहे. म्हणजे डायरेक्ट उत्तर, एका लाईन मध्ये उत्तर. ओपन चॅलेंज, युट्यूबच्या माध्यमातून ओपन चॅलेंज करून सांगतो की एका लाईन मध्ये पूर्ण भारतात कुठेच उत्तर नाही आहे भागाकारचा. ट्रॅडिशनल मेथडनी भरपूर सांगतात, चांगल्या चांगल्यांचं पाहिलेलं आहेत मी, ज्यांनी करोडो रुपये कमवलेले आहेत, बट एका लाईन मध्ये उत्तर त्यांचं येत नाही. एक्स्ट्रा ऑर्डिनरी ट्रिक्स, जर ही ट्रिक्स जर कुठेही पूर्ण युट्यूब मध्ये जर रिपीट असेल, पूर्ण भारतात जर रिपीट असेल, तर मी शिकवणं सोडून देईन. ओपन चॅलेंज करून सांगतो मी तुम्हाला, कारण की ही ट्रिक्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी ट्रिक्स आहेत, ओन जनरेटेड ट्रिक्स आहेत. त्याच्यानंतरचा आपल्याला दुसरा उदाहरण बघायचं आहे, समोरचा बघायचा आहे. प्रश्न क्रमांक दुसरा भागाकारचा. पुन्हा मेथड तीच राहील. काय करायचं आहे, 9 चा भाग द्यायचा आहे. आता 9 पेक्षा 3 मोठा नाही आहे, 38 घ्यावं लागेल. फक्त 2 सर्कल, पहिल्या सर्कल मध्ये 9, दुसऱ्या सर्कल मध्ये 38, बाकीच्या संख्या नाही आहेत. म्हणजे 38 ला 9 चा भाग द्यायचा आहे. अगदी बरोबर. काय करायचं, 9 चा पाडा चालू द्यायचा. 9 चोक 36 म्हणजे कितीचा भाग जाणार आहे, 4 चा भाग जाणार आहे. 9 चोक 36, 38 मधून जर 36 गेले, 38 मधून जर 36 गेले, तुम्ही मला सांगा बाकी किती राहिले आहेत, 2 राहिले आहेत. म्हणजे या जागेवर 20 आलेले आहेत. 9 चोक 36, 2च सर्कल, पहिल्या सर्कल मध्ये 38 आणि दुसऱ्या सर्कल मध्ये 9. 9 चोक 36, 38 मधून 36 जर गेले, किती राहिले, 2 राहिले. 2 या अंकाच्या समोर लावायचं, 20 आहे. एका वर्तुळ मध्ये 20, दुसऱ्या वर्तुळ मध्ये 9, म्हणजे 20 ला 9 चा भाग द्यायचा आहे. 9 दुने 18, जर 20 मधून 18 गेले, पुन्हा 2 राहिले, म्हणजे 28 झाले. आता 28 सर्कल मध्ये आहे, सर्कल मध्ये आहे 9, 28 ला 9 चा भाग द्यायचा आहे. 9 त्रिक 27, 9 त्रिक 27, 27 28 मधून जर गेले तर 1 राहिलेला आहे. त्याच्यानंतर 14 आहे सर्कल मध्ये आणि या सर्कल मध्ये आहे 9, 9 1 9, 9 1 9, 9 जर गेले तर 5 राहिले, म्हणजे 50 झाले. हा सर्कल आउट झाला. 50 आहे आणि 9 आहे, बरोबर आहे. 9 पैकी 45, 45 जर गेले तर 5 राहिले, बरोबर आहे. आता फक्त 55 आहे आणि 9 आहे. 9 सक 54, 54 जर गेले तर 1 राहिला. 18 आहे आणि 9 आहे, 9 दुनी 18, 18 मधून 18 गेला, 0 आला, बरोबर आहे. ZERO. इथे आपली प्रोसेस काय करायची, बंद करायची. पूर्ण मार्केटमध्ये कुठेच भेटणार नाही, कारण की ही ट्रिक्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी ट्रिक्स आहे, एका लाईन मध्ये भागाकार करणे. कितीही भयंकर पॉइंट्स राहिलं तरी तुम्ही इझिली करू शकता, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला समोरचं उदाहरण बघायचं आहे. समोरचं उदाहरण आता बघा, या जागेवर आतापर्यंत त्या वर्तुळमध्ये 2 संख्या येत गेल्या, बरोबर आहे. म्हणजे आता बघा, हा 6 आहे एका सर्कल मध्ये. आता मी इथे हे 2 घेणार नाहीत, कारण की 7 हा 6 पेक्षा मोठा आहे. 7 6 पेक्षा मोठा आहे. काय करावं लागेल, एकच घ्यावं लागेल सर्कल मध्ये आपल्याला, एका सर्कल मध्ये 1, कारण की 7 हा 6 पेक्षा मोठा आहे. 6 1 6, 7 मधून 6 जर गेला तर 1 राहिला, म्हणजे या सर्कलला आउट करायचा. 6 1 6, 7 मधून 6 गेला, 1 राहिला, याच्या समोर 1 लावायचा. 14 एका सर्कल मध्ये, दुसऱ्या सर्कल मध्ये 6, 14 आणि 6 आहेत, बाकी काहीच नाही आहेत. तर 6 दुने 12, 14 मधून 12 गेले, किती राहिले, 2 राहिले. या अंकाच्या समोर 2 लावायचा. आता आहेत आपल्याकडे 20, 20 आहे. 20 ला 6 चा भाग द्यायचा आहे. क्रॉस करायचं नाही, फक्त टच करायचं.
साइन त्रिक 18, 20 मधून 18 गेले, किती राहिले? 2 राहिले, म्हणजे 27 झाले. 27 एका सर्कलमध्ये, दुसऱ्या सर्कलमध्ये 6, 27ला 6चा भाग द्यायचा आहे. 6 चौक 24, कितीचा भाग जाणार? 4चा. 27 मधून 24 जर गेले तर किती राहिले आहेत? 3 राहिले आहेत. 33 आहेत. 6 आहे आणि 33 आहे. 33ला 6चा भाग जर द्यायचा आहे तर 6 पंचे 30, म्हणजे 30 जर गेले 33 मधून तर 3 राहिले. समोरच्या सर्कलमध्ये 38, बरोबर आहे. 6 6 36, 6 6 36, म्हणजे 36 जर गेले तर 2 उरले. 2 याच्या समोर आलेले आहेत, हे कॅन्सल करतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पॉइंट आलेला आहे. पॉइंट आपण पॉइंटच्या समोर गेलो आहे, तर इथे करायचा पॉइंटचा वापर. तुमच्या 2 उदाहरणात जे झाले उदाहरण, त्या 2 उदाहरणांमध्ये तुमच्या माइंडमध्ये एकच गोष्ट येत असेल की सर पॉइंटचे आले नाहीत, म्हणजे पॉइंटचं जमणार नाही. जिथे जमते ते सॉल्व्ह करून देत आहे. कोणताही एक्झाम्पल आणा, कोणताही उदाहरण कसंही आणा, 100% ट्रिक्स लागू होणार आहेत. पॉइंटच्या नंतर गेलो, पॉइंटचा वापर करा. 25 आहे, आपल्याला भाग कितीचा द्यायचा आहे? 6चा द्यायचा आहे. सर्कलमध्ये 25, या सर्कलमध्ये 6, 6 चौक 24, म्हणजे 24 25 मधून 24 जर गेले 1 राहिलेले आहेत. ते झाल्याच्या नंतर 6 दुनी 12, 12 मधून 12 गेले 0 राहिले. 0 6 6 1 6, आणि 6 मधून 6 गेल्याच्या नंतर ZERO 0 राहिलेले आहेत. पॉइंटचं करा, कसंही करा, एकाच लाईनमध्ये उत्तर जे आहेत, उत्तरसाठी आपल्याला या जागेवर लिहिण्याची काहीच गरज पडणार नाही. बरोबर आहे. समोरचा उदाहरण बघायचं आहे. आता बघा 12, 12चा पाडा येणं, 12चा पाडा यायला पाहिजे. 12 5ला 12चा भाग जाणार नाही, तर मी काय करतो? 2 संख्या घेतो, म्हणजे एका संख्येत 2 अंक घेतो. 54, 12 54ला 12चा भाग द्यायचा आहे, म्हणजे या सर्कलमध्ये 54 आहे, या ठिकाणी 12 आहे, बरोबर. 12 चौक 48, म्हणजे 4चा भाग जाणार आहे. 12 चौक 48, 48 जर 54 मधून जर गेले तर 6 राहिले, म्हणजे 63 झाले. 63 आहे, 12 आहेत, 12 पंचे 60, म्हणजे कितीचा भाग जाणार आहे? 63 मधून जर 60 गेले 3 राहिले, 38 झाले. सर्कलमध्ये 38, सर्कलमध्ये 12. 12 त्रिक 36, 12 त्रिक 36, 38 मधून 36 जर गेले तर 2 उरले. 2 याच्या समोर लावायचं. 2 लावल्याच्या नंतर 25 झाले. 12 दुनी 24, 25 मधून 24 गेले, किती राहिला? 1 राहिला, म्हणजे 19. नंतर 12 1 12, 12 जर गेले तर 7 राहिले, 19 कॅन्सल. 12 सकम 72, पूर्ण 72 मधून 72 गेल्याच्या नंतर आपल्याकडे 0 आला, आणि 0 आल्याच्या नंतर आपला उत्तर आलेला आहे, आणि तो उत्तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. ओके. समोरचा प्रश्न पाहायचा आहे. 11चा भाग द्यायचा आहे. रूल तोच, 2ला 11चा भाग जाणार नाही तर 25 घेतो. एका सर्कलमध्ये 25, दुसऱ्या सर्कलमध्ये 11. 25ला 11चा भाग द्यायचा आहे. 11 दुनी 22, 25 मधून 11 दुनी 22 जर गेले तर 3 उरले, म्हणजे 34 झाले. एका सर्कलमध्ये 34, या सर्कलमध्ये 11. 11 त्रिक 33, 11 त्रिक 33 जर गेले तर 1 उरलेला आहेत, म्हणजे 13. सर्कलमध्ये 13, सर्कलमध्ये 11. 11 1 11, 13 मधून 11 गेल्याच्या नंतर किती उरले? 2 उरले. सर्कलमध्ये आहे 25. 11 दुनी 22, 25 मधून जर 22 गेले तर 3 उरले, म्हणजे 37 झाले, बरोबर आहे. 11 त्रिक 33, 11 त्रिक 33, 37 मधून 33 जर गेले तर 4 उरले, आणि 11 चौक 44 मधून 44 गेल्याच्या नंतर 0 आलेलं आहेत. 100% क्लिअर. मॅक्झिमम प्रॅक्टिस करा, बरोबर जमेल तुम्हाला. कारण की हा जो सॉफ्टवेअर मी तुमच्या याच्यात जो इन्स्टॉल करत आहे, हा AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत, म्हणजे जे मार्केटमध्ये नवीन आलेलं आहे. मग हे AIचा वापर करण्यासाठी तुम्हाला तुमची पद्धत चेंज करणं हे गरजेचं आहे. जेव्हापर्यंत तुम्ही चेंज करणार नाही तेव्हापर्यंत मग ट्रॅडिशनल मेथड आहे, आणि जे तुम्हाला आतापर्यंत 3 वर्ष 4 वर्ष किती वर्ष लागेल सिलेक्शनसाठी हे कोणीच सांगू शकत नाही. तुम्ही पद्धत चेंज करा, आपल्या क्लासचा कंटिन्यूज करा, आणि बघा तुम्ही 100% एका वर्षाच्या आतमध्ये नंबर ऑफ पोस्ट तुमच्या हातात राहील. त्याच्यानंतरचा समोरचा प्रश्न. 13 सर्कलमध्ये 30, 13 दुनी 26, 30 मधून 26 जर गेले, 30 मधून 26 जर गेले तर 4 उरले, 40 झाले.
तेरत्रिक 39, 39 जर गेल्याच्या नंतर 1 उरला, 13 1 13, 16 मधून 13 गेल्याच्या नंतर 3 उरले, 13 दुने 26, 30 मधून 26 गेल्याच्या नंतर 4 म्हणजे 44, बरोबर आहे. पुन्हा 33 39, 39 गेल्याच्या नंतर 5 राहिले म्हणजे 54 झाले, बरोबर आहे. नंतर 13 चौक 52, 52 13 चौक 52, 52 जर गेले तर 2 उरले. आता बघा मी पॉइंटच्या नंतर गेलो आहेत, इथे पॉइंटचा वापर करावा. पॉइंटचा वापर केल्याच्या नंतर या जागेवर किती आहेत, 29 आहेत. 13 दुने 26, 26 जर गेले, 13 दुने 26 किती राहिले, 3 राहिले. 33 39, 39 मधून 39 गेल्याच्या नंतर फक्त 0 राहिलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे जो भाग या जागेवर गेलेला आहे 2,31,234.23 एका लाईन मध्ये उत्तर. त्याच्यानंतरचा समोरचा बघायचा आहे. समोरचा जो उदाहरण आहे, आता बघा सर आतापर्यंत बरोबर तुम्ही म्हणजे 11 12 13 जिथे आपल्याला पाडा येतो तोच जुगाड करून सांगितला तुम्ही. जर सपोज सर 73 आला ज्याचा पाडा आपल्याला येत नाही, सर 94 आला, 95 आला, 88 आला, 87 आला, अजिबात घाबरू नका, कारण की जी ट्रिक्स आहे प्रत्येक उदाहरण मध्ये यूज होईल. आता काय करायचे, ही जी संख्या आहेत ही संख्या 2 अंक मिळून तयार झालेली आहेत. तर या 2 अंकाला मी वेगळे वेगळे तोडतो. तर तोडण्यासाठी पहिल्या अंकाला मी ट्रायंगल म्हणजे त्रिकोण मध्ये लिहितो आणि दुसऱ्या अंकाला मी सर्कल म्हणजे वर्तुळ मध्ये लिहितो, बरोबर आहे. लिहिल्याच्या नंतर 100% म्हणजे जे काही 2 अंकीचं कॉम्बिनेशन आहे, इथे बघा तुम्ही 2 अंकी, तर 0 ते 9, 0 ते 9 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 9. तर 1 ते 9चा पाडा हा तुम्हाला 100% येतो. आणि पाडा जर येतो तर कोणतीही 2 अंकी संख्या याचा गुणाकार आणि या जागेवर भागाकार तर तुम्ही भागाकार करू शकता. फक्त ती जी मेथड आहे ती मेथड म्हणजे त्या मेथडचा वापर करायचा कसा हे क्लिअर होणं गरजेचं आहे. तर मी काय बोललो की पहिला जो अंक आहे तो कुठे ठेवायचा, त्रिकोण मध्ये. पहिला जो ठेवायचा तो कुठे ठेवायचा, पहिला अंक त्रिकोण मध्ये ठेवायचा. पहिला अंक कुठे ठेवायचा, त्रिकोण मध्ये. आणि दुसरा अंक हा ठेवायचा सर्कल मध्ये. दुसरा अंक म्हणजे वर्तुळ मध्ये, दुसरा हा वर्तुळ मध्ये. हे पाठ करून ठेवा. पहिला अंक त्रिकोण मध्ये, दुसरा अंक वर्तुळ मध्ये. आता 1 ला 7चा भाग जात नाही, तर त्रिकोण मध्ये 16 आणि सर्कल मध्ये 8. बाकीचे प्रत्येक सर्कल मध्ये लिहून घ्यायचे, बिंदास लिहून घ्यायचे, काहीच मागं पुढे पाहायचं नाही. आता ते झाल्याच्या नंतर या ठिकाणी पहिला अंक 16, संख्या 16 आहेत, त्या 16ला 7चा भाग द्यायचा आहे, बाकी पूर्ण विसरून जा तुम्ही. मग 16ला 7चा जर भाग द्यायचा आहे, 7 दुने 14, या 16 मधून 14 जर गेले तर तुम्ही मला सांगा 2 उरले. 2 या वर्तुळ मध्ये द्यायचा. वर्तुळ मध्ये 28 आहे, या वर्तुळ मध्ये 3 आहे. वर्तुळचा गुणाकार, आता जो तुम्ही भाग दिला त्याचा गुणाकार करा. 3 दुने 6, 28 मधून जर 6 गेले तर राहिले बाकीचे 22. हा सर्कल वर्तुळ कॅन्सल करायचा आणि हे ट्रायंगल मध्ये टाकायचं. फक्त त्रिकोण मध्ये 22 आहे, या त्रिकोण मध्ये 7 आहेत. म्हणजे त्रिकोण वर्तुळ ही आहे मेथड. त्रिकोण मध्ये आहे 22, त्रिकोण मध्ये आहे 7, 7 त्रिक 21. 21 जर गेले 22 मधून तर 1 राहिला. 1 या सर्कल मध्ये ठेवायचा, हा 22 कॅन्सल करायचा. सर्कल वर्तुळ मध्ये आहे 18 आणि या वर्तुळ मध्ये आहे 3. आता जो भाग दिलेला आहे तो 3चा दिलेला आहे. 3 त्रिक 9. 18 मधून जर 9 गेले तर विद्यार्थी मित्रांनो 9 राहिले. 9 या ठिकाणी त्रिकोण मध्ये.
त्रिकोणमध्ये 9 आहे तर त्रिकोणमध्ये 7 आहे. 9ला जर 7चा भाग द्यायचा आहे तर 1चा भाग जाणार आहे. 7 1 7 आणि 9 मधून 7 जर गेले तर 2 राहिले. वर्तुळमध्ये 21, वर्तुळमध्ये 3 3 1 3, 21 मधून 3 जर गेले तर किती उरले? 18 उरले. त्रिकोणमध्ये 18, त्रिकोणमध्ये 18, त्रिकोणमध्ये 7, 7 दुने 14, 18 मधून 14 जर गेले तर 4 उरले. सर्कलमध्ये 4. आता आपल्या सर्कलमध्ये 3 आहे. आताचा भाग 2चा देण्यात आला होता. 3 दुने 6, 42 मधून 6 जर गेले तर 36 उरले. सर्कलमध्ये आहे 36. आपल्याकडे ट्रँगल मध्ये आहे 36, त्रिकोणमध्ये 36 आणि त्रिकोणमध्ये 7 आहे. 7 5 35, 35 जर गेले 36 मधून तर 1 उरला. त्याच्यानंतर 5 त्रिक 15, 15 मधून 15 गेल्याच्या नंतर 0 उरल्या. बरोबर. आपण डायरेक्ट झालो टॉपर. का बरं टॉपर? कारण की ही मेथड कुणाचकडे नाही आहे. तुमच्याकडे जर आहे तर तुम्ही टॉपर नाही होणार का? बरोबर आहे. 2 वेळा 3 वेळा 5 वेळा 10 वेळा व्यवस्थित पेन पेपर घ्या, व्हिडिओला पॉज करा आणि एक एक स्टेप मी ज्या पद्धतीनं सांगत आहे त्या पद्धतीनं सॉल्व करा. कारण की तुम्ही एक उदाहरण बरोबर सॉल्व केल्याच्या नंतर बाकीचे तुम्हाला 100% बरोबर सॉल्व करता येणार. कारण की ही जे आहेत पहिलेच बोललो आहेत मी, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्याच मेथड आहेत. राईट. समोरचा प्रश्न बघायचा आहे. आता समोरचा प्रश्न, सर आतापर्यंत ठीक होतं 11 12 13 ज्याचा पाडा माहित आहे. आता तुम्ही नवीन ते पण प्रिव्हियस याच्यात प्रिव्हियस स्लाइडमध्ये 73 ज्याचा पाडा माहित नाही तिथे तुम्ही जुगाड केला. सर समोर जर 3 अंकी आली तर 3 अंकी संख्यामध्ये जुगाड होऊ शकतो का? 100% जुगाड आपण करू शकतो. 3 अंकीचा जुगाड पण होते. काही नवीन नाही आहे 3 अंकी. मग काय करावं लागेल? 3 अंकी म्हणजेच 123. 123 त्रिकोणमध्ये 12 आणि सर्कलमध्ये 3. 2ला 12चा भाग जाणार नाही. 2 अंकीला 2 अंकीचाच भाग जाईल. बाकीचे प्रत्येक अंक हे सर्कलमध्ये लिहिणं अनिवार्य आहेत. आणि यांचा जो बाकी राहणार आहे तर तो कुठे येणार आहे? ट्रायंगलमध्ये येणार आहेत. बाकी ट्रायंगलमध्ये 0 आल्याबरोबर आपली प्रोसेस थांबली. ट्रायंगल त्रिकोणमध्ये 28 आहे. या त्रिकोणमध्ये 12 आहेत. 12 दुनी 24, 28 मधून 24 जर गेले 4 उरले. 4 याच्या समोर लावायचं. सर्कलमध्ये 3. आता दिलेल्या भागची जी संख्या आहे गुणाकार करा. 3 दुनी 6, 49 मधून 6 जर गेले तर 43 राहिले. हे दोन्ही कट करून घ्यायचं. 43 आहे. 12 आहेत. 12 दुनी 36 बरोबर आहे. 12 दुनी 12 12 दुनी 24, 12 3 12 चौक 48, 12 त्रिक 36, 3चा भाग जाणार. 12 त्रिक 36, 12 त्रिक 36, 43 मधून 36 जर गेले तर 7 उरले. अगदी बरोबर. 43 मधून 36 जर गेले तर 7 उरले. 78 झाले. 3 त्रिक 9, 78 मधून 9 गेल्याच्या नंतर 59 राहिले. 59 आहे. 12 12 पंचे 60, 59 मधून 60 जर गेले तर 9 उरले. 90 झाले. 5 त्रिक 15, 90 मधून 15 गेल्याच्या नंतर 20 काढतो. 90 मधून 20 जर गेले तर 70 आणि 5 रिटर्न 75. तर या जागेवर 75. 12 सकम 72, 6चा भाग गेला. 75 मधून 72 गेल्याच्या नंतर 3 उरलेला आहे. बरोबर आहे. नंतर साइन त्रिक 18, 18 म्हणजे 32 मधून 20 काढतो. 12 आणि 2 रिटर्न 14. 12 1 12, 12 1 12, 12 गेल्याच्या नंतर 2 27. नंतर 12 दुनी 24, 24 जर गेले तर या जागेवर 12 दुनी 24, 12 वेट हां एक प्रिव्हियस स्टेप रिपीट करतो. ठीक आहे. हां आता या जागेवर बघा 12 दुने 24, 12 दुने 24, इथे 12 1 ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस वेट इथून रिपीट करावं लागेल. थोडं फास्ट झालेलं आहे. हां ठीक आहे. 12 सकम 72, 75 मधून 72 जर गेले
तर 3 उरले. नंतर साइन त्रिक 18, 32 मधून 18 गेले, 14 उरले. ट्रायंगल त्रिकोणमध्ये 14 आहेत, आपल्या त्रिकोणमध्ये 12 आहेत. 12 1 12, 12 जर गेले तुम्ही मला सांगा 2 उरले. सर्कलमध्ये 27, 3 1 3, 3 जर गेले तर 24 उरले. नंतर 12 दुने 24, 24 मधून 24 गेल्यावर 0 उरलेला आहे. 3 दुने 6, 6 मधून 6 गेल्याच्या नंतर 0 आणि 0 आल्याच्या नंतर आपला एकच शब्द, तो शब्द म्हणजे टॉपर. बरोबर आहे. समोरचं उदाहरण बघायचं आहे. आता पॉइंट, आतापर्यंत सर पॉइंटचा तर तुम्ही घेतलाच नाहीत. 3 ज्यावेळेस 3 अंकीचा भाग द्यायचा आहे, एका ट्रायंगलमध्ये 15, सर्कलमध्ये 3, ट्रायंगलमध्ये या जागेवर ट्रायंगलमध्ये आपल्याला 35 घ्यावं लागेल आणि बाकी हे सर्कलमध्ये राहणार आहेत. सर्कलमध्ये सर्कलमध्ये सर्कल सर्कल आणि सर्कल. अगदी बरोबर. ठीक आहे. 35 15, 35 ला 15चा भाग द्यायचा आहे. 35 आहे 15 आहेत, 15 दुने 30 म्हणजे 2चा भाग जाणार आहे. 15 दुने 30, जर 35 मधून 30 जर गेले, 15 दुने 30, 5 उरले, 5च्या समोर लावायचे. 3 दुने 6, 55 मधून 6 गेल्याच्या नंतर 49. 15 त्रिक 45, 45 49 मधून गेल्याच्या नंतर 4 उरले, 4 याच्या समोर लावायचा. सर्कलमध्ये 3 त्रिक 9, 47 मधून 9 काढायचे आहे, 10 काढतो, 37, 1 रिटर्न करतो, 38. 38 आहे आणि 15 आहेत, 15 दुने 30, 38 मधून 30 जर गेले तर 8 उरले. सर्कलमध्ये 88 झाले. 3 दुने 6, 88 मधून 6 गेल्याच्या नंतर 82 उरले. बरोबर आहे. नंतर 15 पायची 75, 15 पायची 75, 75 जर गेले तर बाकीचे 7 उरले. सर्कलमध्ये 5 त्रिक 15 म्हणजे 20, 50, 50 आणि 5 रिटर्न 55, ट्रायंगलमध्ये 55. बरोबर आहे. 15 त्रिक 45, 15 त्रिक 45. आता 45 गेल्याच्या नंतर 10 उरले, बट पॉइंट क्रॉस केलेला आहे. पॉइंट क्रॉस झाल्याबरोबर इथे पॉइंटचा वापर करायचा. पॉइंट क्रॉस झाल्याबरोबर पॉइंटचा वापर करायचा. 3 त्रिक 9, 9 गेले, 10 काढतो, 93 आणि 1 रिटर्न 94. हे कॅन्सल करतो. नंतर ट्रायंगलमध्ये आहे 94. बरोबर आहे. ठीक आहे. 15 सक 90, 6चा भाग 90 जर गेले तर 4 उरले, 48 झाले. नंतर साइन त्रिक 18, 18 जर गेले तर 30 उरले, हे कॅन्सल. नंतर ट्रायंगलमध्ये आहे 30, 15 दुने 30, 30 मधून 30 गेले 0, 3 दुने 6, 6 मधून 6 गेले 0. बरोबर आहे. थोडं फास्ट होत आहे कारण की कंटेंट जास्त आहेत. तुम्ही व्हिडिओला मल्टिपल टाइम्स बघू शकता. व्हिडिओला 5 पॉज करून पहा, बरोबर समजेल तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट बघायचं आहे. ठीक आहे. ओके. आता बघा, आतापर्यंत गुणाकार झालेला आहेत, एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेथड्स, एक्स्ट्रा ऑर्डिनरी ट्रिक्स. नंतर भागाकार पण झालेले आहेत, जे मार्केटमध्ये कुठेच अवेलेबल नाहीत. आता समोरचा येणार आहेत वर्ग काढायचा आहे. वर्ग काढण्याचीही मेथड रिपीट नाही मिळणार. 37चा वर्ग काढायचा आहे. या जागेवर 37ला 2 एक लाईन मधात ओढायची आणि 2 अंक सेपरेट लिहायचे. 7चा वर्ग करायचा. 7चा वर्ग 2 अंकी लिहिणे, कारण की लाईनच्या नंतर 1 अंक तर 2 अंकी लिहिणे. 7चा वर्ग 49, 49 2 अंकी. नंतर राहिलेल्याचा वर्ग करणे. 3चा वर्ग या जागेवर कशाचा वर्ग? 7चा वर्ग. किती अंकी? 2 अंकी. 7चा वर्ग 2 अंकी. वर्ग काढण्याच्या 2 मेथड आहे. एक आहे जनरल मेथड आणि सेकंड आहे बेस मेथड. जनरल मेथड मध्ये कोणताही उदाहरण सॉल्व्ह करू शकता तुम्ही. बेस मेथड मध्ये 100च्या जवळ, 1000च्या जवळ, 50च्या जवळ, तेव्हा सॉल्व्ह होईल, अदरवाइज सॉल्व्ह होणार नाही. आता बघा, 7चा वर्ग 2 अंकी लिहिणे, 7 7 49. 3चा वर्ग 9, या जागेवर अंकी याचा मॅटर नाही आहे.
नंतर लाईनच्या नंतर जर एक अंक आहे तर एक अंक तो जसच्या तसाच येणार आहे, म्हणजे 9 येणार आहे. नंतर आपल्याला या जागेवर 3 सात्रिक 21, 21चा डबल 42, म्हणजे हे जे दिसत आहे यांचा करायचा आहे गुणाकार. 3 सात्रिक 21, 21 दुने 42, इथे 42 जोडणे म्हणजेच ऍड करणे, बरोबर आहे, बेरीज करणे. 9 जसच्या तसंच, 4 आणि 2 6, आणि 9 आणि 4 बरोबर 13. 13 69 हा वर्ग 37चा आहे, बरोबर आहे. थोडी फार क्लिअरिटी यायला पाहिजे. समोरचा प्रश्न क्लिअरिटी हे जास्त वाढेल तुम्हाला. 83चा वर्ग, 83चा वर्ग म्हणजे 8 आणि 3, 3चा वर्ग 2 अंकी 0 9. जर एक अंक येत असेल तर त्या अंकाच्या आधी शून्याचा वापर करा. जर 2 अंकी येत असेल तर जसच्या तसंच लिहा, आणि 3 अंकी आल्याच्या नंतर हातचा द्या. बट 9 पर्यंत असा एकही अंक नाही की ज्याचा 3 अंक वर्ग येतो. का बरं? कारण की 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81. म्हणजे 1 ते 9 मध्ये मॅक्झिमम पॉसिबिलिटी 2 अंक येण्याची आहे ज्यावेळेस आपण वर्ग करतो त्यावेळेस. अगदी बरोबर. तर 3चा वर्ग 9 बट 09, कारण की एक अंक लाईनच्या राईट हँड साईडला उजव्या बाजूला जर एक अंक राहिल्यावर 2 अंक. नंतर 8चा वर्ग 64, डायरेक्ट अंक, इथे डायरेक्ट ती संख्या लिहिली वर्ग करून, इथे ऍडजस्टमेंट करण्याची आवश्यकता नाही. नंतर लाईनच्या नंतर एक जर आहे तर एक तो सोडणे, म्हणजे तो ऍज इट इज जसच्या तसं येणार आहे. नंतर 8 त्रिक 24 आणि 24चा डबल 48, यांचा 8 गुणिला 3 गुणिला 2, 2 त्रिक 6 साइन 8 48, 48 इथे बेरीज करणे. 9 0 8 8 आणि 4 4 8 आणि 6, म्हणजे 83चा जो वर्ग आहे तो आहे 6000, तो आहे 6889. समोरचा प्रश्न बघायचा आहे. समोरचा प्रश्न आता बघा, एक तर लाईनच्या नंतर 2 आणि लाईनच्या नंतर 12. जर लाईनच्या नंतर एक अंक आहे तर ऑलरेडी टोल्ड यू एका अंकेचं 2 अंक 0 4 0 4. 11चा वर्ग 121, एक अंक जसच्या तसेच लिहिण्यात येतो. नंतर 2 दुने 4, 11 चोक 44, बेरीज करायचं आहे. 4 0 अधिक 4 4, 4 आणि 1 5 आणि 12, 12544. कशाचा वर्ग? 112चा वर्ग. आता मी लाईनच्या नंतर 2 अंक लिहिल्यानंतर 4 अंक राहील, म्हणजेच 12 1 2 3 4, 12चा वर्ग 144. 144 लिहिल्याच्या नंतर शून्याचा वापर करणे, कारण की संख्येचा मिनिंग पण बदलणार नाही. 144 0 144 दोन्ही सारखंच आहेत, बरोबर आहे. 1चा वर्ग 1, ते झाल्याच्या नंतर इथे 2 अंक जसच्या तसेच येतात, कारण की लाईनच्या उजव्या बाजूला जर 2 आहे तर 2 अंक म्हणजे 44 जसच्या तसेच येणार आहेत. काय करायचं? 12 12 दुनी 24, इथे बघा 12 दुनी 24, 24 1 24, इथे 24 बेरीज करायची. 4 4, नंतर 4 आणि 1 5, 0 आणि 2 2 आणि 1, 12544. दोन्ही उत्तर सारखेच आहे, उत्तर मध्ये काहीच बदल नाही. अगदी बरोबर. पण जर 2 अंक लाईनच्या उजव्या बाजूला 2 अंक आहे तर 2 अंक ॲज इट इज येतात, आणि जर लाईनच्या उजव्या बाजूला 1 अंक आहे तर तो 1 अंक जसच्या तसंच येतो. आणि याचा वापर करून आपल्याला वर्गमूळ पण चांगल्याने काढता येतो. 1 अंकावरून 1 अंक चेक करू शकतो, 2 अंकावरून 2 अंक चेक करू शकतो, बरोबर आहे. आता त्याच्यानंतरचं समोरचं बघायचं आहे प्रश्न. आता बघा 1009चा वर्ग काढायचा आहे. 1009चा वर्ग काढण्यासाठी एकतर मी 100 आणि 9 आणि 10 आणि 0 9, 9चा वर्ग 81, 2 अंकी, 1000 1 100 गुणिला 100, म्हणजे 1 वर किती 0 4 0. नंतर 1 अंक सोडणे, सोडल्याच्या नंतर
100 गुणिला 9 900 आणि 900 चा डबल 1800. आपल्याला 1800 जोडायचे आहेत. किती जोडायचे आहेत? 1800 जोडायचे आहेत. 1800 आपल्याला जोडायचे आहेत. एक जसच्या तसंच. नंतर 8 8 0 8 0 0 0 0 8 8 नंतर 0 1 1 आणि 0 आणि 1 हा आलेला आहे. उत्तर कशाचं उत्तर आहेत? 1009चा वर्ग. आता 09 दोन अंकी 4 अंकी 1 2 3 4 9चा वर्ग 81. त्याच्या आधी 2 झिरोचा वापर करावा लागेल. नंतर 10चा वर्ग होणार आहे 100. 2 अंक राहिल्याच्या नंतर 2 अंक ॲज इट इज येणार आहे 81. आणि नंतर 10 गुणिला 9 90 90चा डबल 180. 0 0 0 0 आणि 8 8 101. बरोबर आहे. इथे बघा 10 18 08 10 18 10 10 1 इथे पण आहेत. इथे बघा 10 10 10 18 18 081 081 दोन्ही सारखेच आहे. फक्त एका अंकावरून एकच अंक जसच्या तसाच लिहिण्यात येतो. 2 अंकावरून 2 लिहिण्यात येतो. बरोबर आहे. त्याच्यानंतरचा समोरचा प्रश्न 23 नंबर काय करतो? एकतर 101 आणि 2 2चा वर्ग 04 2 अंकी. 101चा वर्ग 101चा वर्ग 102 01 मला पाठ आहेत. आता ते पाठ कसं आहे तुम्ही समोरच्या स्लाइडमध्ये बघाल. आता त्याच्यानंतर एक स्किप करणे. स्किप केल्याच्या नंतर 101चा डबल 202चा डबल 404 404 ॲड करतो. ॲड केल्याच्या नंतर हे 4 जसच्या तसेच येणार आहे. 0 अधिक 4 4 1 0 1 म्हणजे 101 4 अधिक 0 4 आणि 102. नंतर बघा 12 आणि 10 12चा वर्ग 144 लाईनच्या नंतर जर 2 अंक आहे तर 4 अंक लिहिणे. 144च्या आधी शून्याचा वापर. 10चा वर्ग 100. 2 अंक राहिल्याच्या नंतर 2 अंक ॲज इट इज येतात म्हणजे 44चा बदल होणार नाही. 44च्या जागेवर 44 आणि 1 अंक जर लाईनच्या राईट साईडला राहिला तर तो 1 अंक ॲज इट इज येणार. ते झाल्याच्या नंतर काय करायचं आहे? 12 12 गुणिला 2 12 2 24 24 वर 0 कारण की गुणिला 10 करायचं आहे म्हणजे या जागेवर 240 ची बेरीज करावी लागेल. 1 आणि 0 1 4 त्याच्यानंतर 0 आणि 2 2 आणि 10. तुम्ही बघा इथे बघा 10 10 नंतर 24 24 144 144 दोन्ही उत्तर सारखेच आहे. फक्त एकच मायनर चेंजेस आहेत की एका अंकावरून 1 अंक चेक करता येतो. 2 अंकावरून 2 अंक चेक करता येतो. आणि या मेथडचा वापर वर्गमूळ काढण्यासाठी भयंकर जास्त वापर करण्यात येणार आहेत. नंतरचा बघायचं आहे आपल्याला. आता बघा आतापर्यंत जे काही झालेलं आहे ते जनरल मेथडनी वर्ग काढायचं कसं म्हणजे 2 अंकी 1 अंकी तुम्हाला 100% पाठ आहेत 1 ते 9 पर्यंत. 2 अंकी कसं काढायचं 3 अंकी कसं काढायचं आणि 4 अंकी कसं काढायचं बाय युजिंग कोणती मेथड? जनरल मेथड. आता बेस मेथड एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेथड. 100 आणि 101 मध्ये 1चा फरक आहे. काय करायचं? जो फरक आहे त्या फरकचा वर्ग करून 2 अंकी लिहिणे. म्हणजे फरक कितीचा आहे? 100 आणि 1चा फरक आहे. 1चा वर्ग 1 किती अंकी लिहिणे? 2 अंकी लिहिणे. म्हणजे 1 आणि 0 फरक जो आहे तो 1चा आहे. 1चा वर्ग 1 फक्त या जागेवर 2 अंकी लिहिणे 1 आणि 0 हे दोन्ही सारखेच आहेत. म्हणजे मिनिंग बदललेलं नाही आहेत. म्हणजे तुम्ही या संख्येच्या आधी 0चा वापर केला तर मिनिंग बदलत नाही पण जर नंतर केलं तर मिनिंग हे बदलते. ते 10 मध्ये कन्वर्ट होते. राईट. काय करायचं? किती अंकी? 100 जर असेल तर 1 वर किती? 0 2 0. 1000 जर असेल तर 3 अंकी लिहिले. 100 असल्यावर 2 अंकी 1000 असल्यावर 3 अंकी. नंतर या जागेवर जो फरक आहे फरक कितीचा आहे? 1चा आहे. ज्याचा वर्ग काढायचा आहे त्या संख्येमध्ये जो फरक आहे तो ऍड करायचा म्हणजे बेरीज करायचं. 101 अधिक 1 बरोबर 102. आणि तुम्ही प्रिव्हियस स्लाइड मध्ये जर या ठिकाणी पाहिलं तर मी डायरेक्ट लिहिलं होतं 101चा वर्ग 01 102 कारण की मला
ही मेथड माहित होती म्हणून मी डायरेक्ट लिहिलं होतं त्या जागेवर. बरोबर आहे. आता 103चा वर्ग करायचा आहे. 100 आणि 103 मध्ये 3चा फरक आहे. 3चा वर्ग 9 बट 0 कारण की 2 अंकी आणि 103 मध्ये फरक 3 आहे. 103 अधिक 3 बरोबर 106. 103चा वर्ग 106 आणि 09. 106चा वर्ग काढायचा आहे. 6 जास्त आहे 100 पेक्षा. 6चा वर्ग 36. 2 अंकी आलेले आहेत. काहीच ऍडजस्टमेंट करण्याची आवश्यकता नाही आहे. 106 अधिक 6 बरोबर 112. 112 आणि 36 106चा वर्ग होणार आहेत. पुन्हा 107चं जर काढायचं आहे आपण सरळ पण सॉल्व्ह करू शकतो. 7 114 7 7 49. डिमांड त्याच विद्यार्थ्याची आहे की ज्याच्याकडे स्पीड आहे, ॲक्युरेसी आहे, विदिन अ टाइम मोर अटेम्प्ट्स आहेत, मोर ॲक्युरेट आहे आणि तो लिस्टमध्ये सर्वात वर आहेत. आणि ते वर येण्यासाठी तुम्हाला उत्तर हे लवकर काढणं गरजेचं आहे. आता बघा 99 आणि 100 मध्ये फरक आहे 1चा वर्ग करून 2 अंकी लिहिणे 01. ते झाल्याच्या नंतर जर संख्या 100 पेक्षा मोठी आहे तर बेरीज करा, जो फरक आहे तोच ऍड करा. आणि जर संख्या लहान आहे तर ज्याचा वर्ग काढायचा आहे तो फरक जो आहे तो फरक वजा करा. 99 आणि 100 मध्ये कितीचा फरक आहे? 1चा फरक आहे. एक संख्या कमी आहेत म्हणजे 1नी कमी आहेत. 99 मधून किती काढायचे आहे? फरक कितीचा आहे? 1चा फरक आहे. 99 मधून 1 गेल्याच्या नंतर 98. हे 2 एक्झाम्पल इथे डिटेलमध्ये सांगतो म्हणजे डिफरन्स तुमच्या चांगल्या लक्षात येईल. 101चा वर्ग आणि 99चा वर्ग 1 जास्त आहेत. हे दोन्ही 100चा बेस आहे कारण की 100च्या जवळ आहेत. 100 आणि 101 1 जास्त आहे. 2 अंकी 01. इथे पण 2 अंकी 01. फरकचा वर्ग म्हणजे इथे काय करण्यात आलेला आहे? फरकचा वर्ग. किती अंकी? 2 अंकी. नंतर फरक जर मोठा असेल, फरक मोठा आहे तर बेरीज, फरक बेरीज. आणि फरक जर लहान आहे तर फरक वजा. आता 100% समजायला पाहिजे. बरोबर आहे. फरक कितीचा आहे? 1चा आहे. 101 बरोबर 102. फरक 1चा आहे. 99 मधून 1 गेल्याच्या नंतर 98. बरोबर आहे. याची बरोबर प्रॅक्टिस करा. 93 आणि 100 मध्ये 7चा फरक. 7चा वर्ग 49. 2 अंकी. 93 मधून 7 काढायची आहे म्हणजे 3 आणि नंतर 4 राहिले किती? 86 राहिले. नंतर 94 आणि 100 मध्ये 6चा फरक आहे. 6चा वर्ग 36. कमी आहे म्हणजे 100 पेक्षा 6नी लहान आहे. 94 मधून 6 जर गेले तर 88. 100 बेस मेथड, बेस पद्धत 100च्या जवळची संख्या. आता 100च्या जवळ मध्ये संख्या जास्त किंवा संख्या कमी. संख्या जास्त फरक जास्त तर फरक त्या संख्येत ऍड करणे आणि शेवटचे 2 अंक फरकचा वर्ग करून लिहिणे. बरोबर आहे. आता समोरची स्लाइड. समोरच्या स्लाइड मध्ये 1000च्या जवळची संख्या 11 जास्त आहे. 1000 म्हणजेच 1 वर किती? 03. 3 अंकी. 11चा वर्ग किती होते विद्यार्थी मित्रांनो? 121 लिहा. आणि 11च जोडा. का बरं? कारण की फरक 1000 पेक्षा 111. 11 हे जास्त आहे म्हणजे 1022. 1009 जास्त आहे. 9चा वर्ग 81 बट 3 अंकी 081. आणि 1009 आणि 9 बरोबर 1018. नंतर फरक आहे 13. 13चा वर्ग 169 3 अंकी. आणि 13 मध्ये 13 जर जोडले 1013 मध्ये किती जोडायचे आहे? 13 जोडायचे आहे तर 1026. म्हणजे काय करायचं आहे? ज्या वेळेस पुन्हा प्रिव्हियस स्लाइड मध्ये जे सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने सांगतो इथे फरक करून. 1000 1 वर 3 0 1 2 3 1 2 3. आपल्याला 1001चा वर्ग आणि 999चा वर्ग. तुम्ही मला सांगा 1000 पेक्षा 1001 हा 1नी जास्त आहे. 1चा वर्ग करून 3 अंकी लिहिणे. 1नी कमी आहेत. पुन्हा 3 अंकी लिहिणे वर्ग करून.
आता जास्त जर आहे, ज्या संख्येचा वर्ग काढायचा आहे ती संख्या मोठी आहे, त्याच संख्येत फरक जास्त आहे तर जोडणे, जर फरक कमी आहे तर वजा करणे. 1001 अधिक 1 बरोबर 1002. फरक कमी आहे म्हणजे ही संख्या लहान आहे. कितीनी लहान आहेत? 1 नी लहान आहे. म्हणजे 1 वजा करणे, 1 वजा करणे, 1 वजा केल्याच्या नंतर 998. फरक जास्तीच आहे. फरक कितीचा आहे? 1 चा आहे. 1 जोडणे 1002 आणि समोरचं 001 फरकचा वर्ग 3 अंकी. 998 चा वर्ग करायचा आहे. तुम्ही मला सांगा कितीचा फरक आहे या जागेवर? फरक आहे 2चा. 2चा वर्ग 004 कारण की 3 अंकी. नंतर फरक जर कमी आहे म्हणजे 1000 आणि 998 म्हणजे 2 नी कमी आहेत तर 2 वजा करणे. 2 वजा केल्याच्या नंतर 996. बरोबर आहे. 100% समजेल तुम्हाला. रिपिटेशन, मोर रिपिटेशन, मोर क्लिअरिटी. समोरचं बघायचं आहे. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइडमध्ये 50च्या जवळची संख्या. 50 म्हणजे बेस अर्धा 25. बेस अर्धा 25. 50 आणि 51 मध्ये फरक आहे 1चा. 1चा वर्ग करणे 2 अंकी 01. आणि जर जास्त आहे तर 25 मध्ये 1 जोडणे 26. म्हणजे काय केलेलं आहे इथे सांगतो. 51चा वर्ग आणि 49चा वर्ग. 50चा बेस डायरेक्ट 50 म्हणजे 100चा अर्धा 50 आहे म्हणून 25 करायचं. जर फरक जास्त आहे तर 25 मध्ये जोडणे आणि जर फरक कमी आहे तर वजा करणे. फरक कितीचा? 1चा. फरक 1चा. इथे वजा 1चा, इथे अधिक 1चा. 1चा वर्ग 01. इथे पण 1चा वर्ग 01. वजा अधिकचा वर्ग हा अधिकच येतो. आता 25 अधिक 1 बरोबर 26 आणि 25 मधून 1 गेले 24. 49चा वर्ग 2401. 51चा वर्ग 2601. आता बघा आपल्याला 53चा वर्ग काढायचा आहे. 3चा फरक आहे. 3चा वर्ग 09 2 अंकी. 3 जोडणे कारण की 50 पेक्षा 3 जास्त आहेत. 3 25 मध्ये जोडणे 25 आणि 3 28. 57 म्हणजे 7 जास्त आहे. 7चा वर्ग 49 आणि 7 जोडणे 25 आणि 7 बरोबर 32. कमी आहे 49 आणि 50 मध्ये 1चा फरक आहे. 1 कमी आहेत संख्या म्हणजे 1चा वर्ग 01 आणि 24 मधून 1 कमी करणे. इथे वजा करायचे आहेत आणि या जागेवर आपल्याला काय करायचं आहे? बेरीज करायची आहेत. अगदी बरोबर. नंतर 25 मधून फरक 1 गेल्यावर 24. 47. 3चा फरक 3चा वर्ग 09 आणि 3 वजा 25 मधून केल्याच्या नंतर 22. 43 आणि 50 मध्ये 7चा फरक आहे. 7चा वर्ग 49 2 अंकी आणि 7 वजा करणे. 25 मधून 7 जर गेले तर किती राहिले? 25 मधून 7 गेल्याच्या नंतर 38 राहिले. अगदी बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट. आता बघा एकक स्थानवर 5 असल्यास, एकक स्थानवर 5 असल्यास 5चा प्रत्येक ठिकाणी 5 5 5 5चा वर्ग 25. डायरेक्ट 25 लिहिणे. 5चा वर्ग 25. 5चा वर्ग 25. 5चा वर्ग 25. या जागेवर पण 5चा वर्ग 25 आणि इथे पण 5चा वर्ग 25 लिहिल्याच्या नंतर हे फिक्स. आता जो राहिलेला आहे 2, या 2ला येणाऱ्या संख्येचा गुणाकार. 3 दुने 6 म्हणजे 25चा वर्ग 625. नंतर 3 येणारी संख्या, 3च्या नंतर येणारी संख्या 4. 4 त्रिक 12. 4च्या नंतर येणारी संख्या 5. 4 पंचे 20. 6च्या नंतर येणारी संख्या 7. 7 सकम 42. 11च्या नंतर येणारी संख्या 12. 12 गुणिला 11 बरोबर 132 आणि 12च्या नंतर येणारी संख्या 13. 13 गुणिला 12 156. हे गुणाकार. बरोबर आहे. 3 दुने 6, 3 2 5 आणि 1. अगदी बरोबर. एकक स्थानवर 5 असल्यास 5चा वर्ग जी राहिलेली संख्या आहे त्या संख्येला जी त्याच्या समोरची येणारी संख्या आहे त्याचा गुणाकार करून लिहिणे. हा आहे 5चा रूल. त्याच्यानंतरचा समोरचा रूल पाहणार आहेत. समोरच्या रूलमध्ये एक रिपिटेशन म्हणजे 1 3 वेळा रिपिटेशन. 3 पायऱ्या चढणे आणि उतरणे. 3 पायऱ्या 1 2 3 2 1
किती पायऱ्या आहे? 4. 4 पायऱ्या चढणे. 1 2 3 4 3 2 1. किती पायऱ्या आहेत? 1 2 3 4 5. 5 पायऱ्या चढणे. 1 2 3 4 5 4 3 2 1. किती पायऱ्या आहेत? 1 2 3 4 5 6. 6 पायऱ्या चढणे. 1 2 3 4 5 6. नंतर 5 4 3 2 1. बरोबर आहे. हा आहे एक रिपिटेशन, म्हणजे 1 1 1 1. 3 वेळा 1, 4 वेळा 1, 5 वेळा 1, 6 वेळा 1. या जागेवर किती वेळा 1? 3 वेळा 1. या जागेवर 4 वेळा 1, 5 वेळा 1, 6 वेळा 1. 6 पायऱ्या चढणे आणि नंतर उतरणे, म्हणजे ही शेवटची पायरी आहे. त्याच्यानंतरचा समोरचा बघायचा आहे. समोर या ठिकाणी जवळपास मला वाटते की आपला जो हा कंटेन आहे बेसिक कॅल्क्युलेशनचा, तर बेसिक कॅल्क्युलेशनचा मॅक्झिमम कंटेन कव्हर करण्यात आलेला आहे. म्हणजे 50% तर सांगता येणार नाही, बट बेसिक कॅल्क्युलेशन हा भरपूर मोठा युनिट राहतो. जवळपास 30% कंटेन आपला कव्हर झालेला आहे. त्या कंटेनमध्ये सुरुवातीला गुणाकार, नंतर भागाकार, भागाकारच्या नंतर वर्ग, बरोबर आहे, आणि डिफरंट मेथडचा वापर करून, म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी ट्रिक्स जे मार्केटमध्ये तुम्हाला रिपीट मिळणार नाहीत. फक्त एकच लास्टमध्ये सांगतो, व्हिडिओला कमीत कमी 2 वेळा 3 वेळा पहा आणि पाहिल्याच्या नंतर व्हिडिओला पॉज करून व्यवस्थित नोट्स बनवा आणि त्या नोट्समध्ये पॉज करून एक एक लाईन बरोबर लिहा. 100% समजेल आणि तुम्ही मार्केटमध्ये तुमच्या आजूबाजूला जे बसणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यापेक्षा तुम्ही समोर निघाल याची मी गॅरंटी घेतो. आणि इथे आजचा फुल स्टॉप देतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.